ॐ नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामीजींनी हा जो संघ सुरू केलेला आहे त्याचा मोठो तसा आहे की आत्ममोक्षार्थम जगद्हितायचा. तर स्वतःच्या मुक्तीसाठी आणि जगाच्या हितासाठी हा संघ स्थापन झालेला आहे. म्हणजे सगळ्या सदस्यांनी त्या प्रकारे कार्य करायचं आहे. जगाचं हित कसं करायचं आणि आत्म्याची मुक्ती कशी करायची यासाठी त्यांनी एक बोधचिन्ह बनवलेलं आहे आणि ते बोधचिन्ह आपल्या सगळ्यांना परिचित आहे. तिथे साप आहे, त्याच्या आतमध्ये उगवता सूर्य आहे, त्यामध्ये समुद्राच्या लाटा आहे, कमळाचं फूल आहे आणि मध्ये तो हंस आहे. हंस म्हणजे आत्मा, म्हणजे त्या आत्म्याचं दर्शन प्राप्त करून घ्यायचं आहे. हाच खरा धर्म आहे असं स्वामी विवेकानंद म्हणतात की हे 4 योग सांगितलेले आहे. जो साप आहे तो ध्यानयोगाचं प्रतीक आहे, कुंडलिनीचं प्रतीक आहे. उगवता सूर्य जो आहे तो ज्ञानयोगाचं प्रतीक आहे. आणि पाणी जे आपण बघतो ते पाणी, लाटा त्यावर समुद्रातलं पाणी आहे, मोठमोठ्या लाटा उठत आहे, ते कर्मयोगाचं प्रतीक आहे. आणि कमळाचं फूल भक्तियोगाचं प्रतीक आहे. म्हणजे कर्म, भक्ती, ज्ञान आणि योग अशा 4ही मार्गांचा अवलंब करून तो आपल्यामध्ये असलेला हंस या आत्मा त्याला जागृत करायचा आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये या 4ही योगांचं प्रयोजन आहे. कारण आपल्याला भगवंतानेच असं यंत्र दिलेलं आहे की ज्या यंत्रामध्ये 4ही फॅकल्टी आहे. आता आपल्या सगळ्यांना मन आहे आणि हे मन तर फार चंचल आहे. तेव्हा ह्या मनाला शांत केल्याशिवाय काहीही साध्य होऊ शकत नाही आणि त्यासाठी ध्यान करण्याची आवश्यकता आहे. योग चित्तवृत्ती निरोध पतंजली म्हणतात की त्याला ध्यान करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आपल्यामध्ये कर्म करण्याची क्षमता आहे. शरीर आहे, इंद्रिय आहे आणि आपण शांत बसूच शकत नाही. आपण काहीही न करता राहूच शकत नाही. कारण काहीतरी करण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये आहेच. तर इथे तुम्ही जरूर करा, पण काय करायचं आणि कसं करायचं की ज्यामुळे कर्म आपल्याला बंधनात न पाडता ते कर्म आपल्याला मुक्त करू शकेल. यालाच कर्मयोग म्हटलेलं आहे. की समुद्राच्या लाटा म्हणजे कर्मयोग करताना बरेच अडथळे येतात जशा लाटांसारखे. कारण जो मनुष्य काम करत नाही त्याला काहीच अडचणी येत नाही, पण जो काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो तर त्यामध्ये बरेच लोक त्रास देतात किंवा आपल्या इच्छेप्रमाणे काम होत नाही आणि संघर्ष करावा लागतो. कोणतेही कर्म करायचं म्हणजे काही सहज होत नाही. आता जरी राठीजींना इथे एक बिल्डिंग बांधायची असेल तर त्यासाठी त्यांना पहिले तर पैसे जमवावे लागतील. पहिले लोकांना अपील करावी लागेल, घरोघरी जावं लागेल. जे आता लोक पैसे देतील न देतील हे सगळं आहेच. त्यानंतर बिल्डिंगचा प्लॅन करणं, हे करणं, म्हणजे त्यामध्ये खूप गुंतागुंती आहे. एखाद्या वेळेस कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन पळून गेला, आता काय करायचं, म्हणजे तो प्रॉब्लेम एक निर्माण झालाच ना. आता हे सगळे प्रॉब्लेम कर्मयोग करताना येत असतातच. कोणत्याही मनुष्य जेव्हा तो काहीतरी कर्म हातात घेतो, मग आध्यात्मिक असो की भौतिक असो, बिना संघर्षाशिवाय काहीही साध्य होत नाही. कर्म म्हटलं की संघर्ष आलाच. म्हणून तिथे समुद्राच्या लाटा दाखवलेल्या आहे. आणि आपल्याला हृदय दिलेलं आहे.
त्या हृदयामध्ये प्रेम आहे, करुणा आहे, दया आहे, सहानुभूती आहे. त्या हृदयाचा पण विकास होणं तेवढंच आवश्यक आहे. भगवंतांनी प्रेम तर दिलं, पण भगवंतांनी दिलेलं प्रेम त्याला कसं परत द्यायचं हे आपल्याला न कळल्यामुळे ते प्रेमच आपल्या बंधनाचं कारण ठरते. आपण प्रेम करतो, पण जगावरचं प्रेम म्हणजे प्रेम नव्हे, त्याला आपण आसक्ती म्हणतो. जे प्रेम भगवंताकडे घेऊन जाते त्याला आपण भक्ती म्हणतो. तेव्हा ह्या प्रेमाची दिशा आपल्याला भगवंताकडे वळवायची आहे जगाकडून. पण जर आपण ह्या जगालाच खरं मानलं आणि त्यावरच प्रेम केलं तर ते प्रेम म्हणजे आपल्या बंधनाचं कारण ठरते. म्हणून भगवंतावर प्रेम करायला आपण शिकलो पाहिजे. कारण जगातली प्रत्येक गोष्ट ही नश्वर आहे आणि आज न उद्या नष्ट होणारच आहे. तेव्हा प्रेमच करायचं असेल तर भगवंतावर करा. त्याला भक्तियोग म्हटलं आहे, कमळ त्याचं चिन्ह आहे. आणि आपल्या सगळ्यांकडे बुद्धी आहेच. आपण स्वतःला बुद्धिमान समजतो. आता बुद्धिमान समजतो, पण आपल्याकडे जी बुद्धी आहे तेवढीच बुद्धी पुरेशी नाही. जेव्हा आपण विचार करतो आणि त्या विचारामधून आपल्या मनामध्ये विवेक निर्माण होतो, आपल्याला नित्य अनित्य कळायला लागतं. आपण मग नित्याला धरून अनित्याला सोडून देतो. त्याला म्हटलेलं आहे ज्ञानयोग. ज्ञानयोग म्हणजे विचाराचा मार्ग आहे, बुद्धीचा मार्ग आहे. आता असं नाही की आपल्या बुद्धीला पटत नाही, आपल्या बुद्धीला पटतं, पण आपण म्हणतो ना कळते पण वळत नाही. आता आपल्याला माहिती आहे की आपलं हे शरीर आहे, हे शरीर कसं चाललेलं आहे. आता कोणतीही गोष्ट किंवा कोणतेही यंत्र आपोआप चालू शकत नाही. आता आपण श्वासोश्वास घेतो, पण आपल्याला त्याची जाणीव आहे का? आता आपल्या नकळत आपला श्वासोश्वास सुरू आहे. आपण जरी झोपलो तरी श्वासोश्वास सुरू राहतो. आपण झोपलो तरी आपलं हृदय कार्य करतच राहतं. आपण झोपलो तरी आपलं अन्नपचन होतच राहतं. आपण झोपलो तरी आपलं रक्ताभिसरण होतच राहतं. आता ह्या गोष्टी आपल्या नकळत कोण करत आहे? आपण फक्त खातो, पण खाल्ल्यानंतर त्या अन्नापासून रक्त, हाड, मांस कसे तयार होतात हे तर आपण करत नाही आणि आपल्याला माहिती नाही. पण एवढं आपल्याला नक्की माहिती आहे की आपोआप होत नाही. म्हणजे हेच खरं प्रूफ आहे की आपल्यामध्ये काहीतरी आहे जे चैतन्यमय आहे आणि जे हे सगळं कार्य करत असतं. अगदी आपल्या अंतर्यामी आहे, आपल्या हृदयात आहे. आणि ते चैतन्य आपल्यासोबत जन्मापासून तर मरेपर्यंत आहे, तरी त्याला आपण पकडू शकत नाही. आणि त्याला कसं जाणून घ्यायचं, आणि तेच खरं खरं आपलं स्वरूप आहे. हे शरीर काही आपलं खरं स्वरूप नाही. हे शरीर पंचभूताचं बनलेलं आहे, नश्वर आहे, एक दिवस नष्ट होणार आहे. सगळे शरीर नष्ट होणार आहे. या जगात कोणी काही अमर होऊ शकत नाही. एखादी व्यक्ती आपण म्हणतो की मरण पावली, म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं चैतन्य निघून गेलं. आता ते चैतन्य निघून गेल्याबरोबर ते शरीर जड होऊन पडतं. कान आहे, डोळे आहे, सगळं आहे, पण बघूही शकत नाही, ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही. मग असं काय होतं की ज्यामुळे तो हे सगळं कर्म करू शकत होता आणि आज काय निघून गेलं की ते शरीर थंड होऊन पडलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की काहीतरी आपल्या शरीरामध्ये आहे, पण कधी आपण जाणण्याचा प्रयत्न केला का? विचार कधी आपण केला का की मी कोण आहे, माझं खरं स्वरूप काय आहे, माझे मेल्यानंतर काय होणार आहे? हा प्रश्न नचिकेताला अगदी लहान वयामध्ये 11 वर्षाचा असताना त्याच्या मनामध्ये हा प्रश्न उद्भवला. त्याला जेव्हा त्याच्या वडिलांनी यमाकडे पाठवलं आणि जा मी तुला यमाला दिलं आणि तू यमाकडे गेला, त्याला वाटतं काहीतरी यमाचं काम असेल, तर तिथे यमाच्या दरवाजामध्ये 3 दिवस तो यमराजांची वाट बघत होता. ते बाहेर गेलेले होते.
आल्यानंतर म्हणाले की तू ब्राह्मण पुत्र आहे, माझ्या दाराशी 3 दिवस बसलेला, कोणते 3 वर माग. त्यानं मागितले आणि 3ऱ्या वरामध्ये तो म्हणतो की मला हे जाणून घ्यायचं आहे. काही लोक म्हणतात की मेल्यानंतर काहीच राहत नाही आणि काही लोक म्हणतात की मेल्यानंतर काहीतरी राहतं. आता सत्य काय आहे? तुम्ही तर मृत्यूची देवता आहे, तेव्हा जीवाचं काय होतं, तो कुठे जातो, तो जातो की नाही, ते आहे की नाही, याचं उत्तर मला पाहिजे. तर यमराज बरीच प्रलोभनं दाखवतात की अरे हे विचारू नको, तू लहान मुलगा आहे, तुला काय समजेल, तुला जे पाहिजे ते माग. ह्या जगातली कोणतीही वस्तू तो माग की जी साधारण माणसाला मिळणं शक्य नाही. तुला जमीन पाहिजे, पैसे पाहिजे, धनदौलत पाहिजे, लॉंग लाईफ पाहिजे, दीर्घ आयुष्य पाहिजे, तुला जे काही पाहिजे असेल ते सगळं मी द्यायला तयार आहे. सगळे स्वर्गातले भोग मी तुला देऊ इच्छितो, ते सगळं मागून घे, पण हा प्रश्न विचारू नको. पण नचिकेता काही केल्यास सोडत नाही. तो म्हणतो की नाही, हे तुम्ही मला जी प्रलोभनं दाखवली त्याची मला मुळीच गरज नाही, ते तुम्ही तुमच्याजवळच ठेवा. मला फक्त माझ्या प्रश्नाचंच उत्तर द्या. जर तुमच्यासारखा गुरु मला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नसेल तर मला याचं उत्तर मिळणार कसं? आणि यमराज प्रसन्न होतात. त्यांना वाटते की हा मुलगा जरी कमी वयाचा आहे तरी पण याला सत्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे. मी कोण आहे, कुठून आलो, मेल्यानंतर कुठे जाणार आहे, हे सगळं जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे. हे 11 वर्षाच्या मुलाला कळलं आणि आपण सगळं आयुष्य जगामध्ये घालवतो, पण हा प्रश्न कधी आपल्या डोळ्यासमोर येतच नाही की शेवटी एक दिवस मरावं लागणार आहे. मग मेल्यानंतर काय होणार आहे, आपण कुठे जाणार आहोत, आपली गती काय होणार आहे, अधोगती होईल की ऊर्ध्वगती होईल, याचा विचारच करत नाही. कारण आपल्या जीवनाला काही ध्येयच नसते. जर ध्येय असेल आत्मनो मोक्षार्थम, जे आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की धर्म अर्थ काम आणि मोक्ष, जे सगळ्यात परम आदर्श उच्च ध्येय, सर्वोच्च ध्येय, परमोच्च ध्येय मोक्षच आहे. त्यापेक्षा श्रेष्ठ अजून काहीही नाही. आता जर आपल्याला बंधन जाणवत असेल तरच आपण मुक्तीसाठी प्रयत्न करू. आता जे जीवन आपण जगत आहोत त्यामध्ये जर आपण आनंदी असू, त्यामध्ये जर आपण रमत असू, म्हणजेच आपल्याला सत्य जाणून घेण्याची इच्छा नाही, जे नित्य आहे, सत्य आहे, ते आपण बाजूला ठेवतो. कारण ते जाणून घेणं म्हणजे त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी त्याग पाहिजे, वैराग्य पाहिजे, विवेक पाहिजे. हे सगळं आपलं करण्याची आपली इच्छा नसते. कारण आपल्याला हे जगही पाहिजे असते आणि मुक्ती पाहिजे असते. दोन्ही गोष्टी एकाच वेळेस कधी होणं शक्य नाही. तेव्हा नचिकेता म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टीची मला गरज नाही. म्हणजे त्याच्या मनामध्ये जगाविषयीची मुळीच कामना वासना नव्हती. ह्या कामना वासनात आपल्याला या संसारामध्ये बांधत असतात आणि कितीही आपण जगाविषयी कामना केल्या तर त्या कधीही पूर्ण होत नाही. एखादी तरी व्यक्ती अशी आहे का की जी म्हणते की आता मी संतुष्ट आहे, आता मला कशाचीही गरज नाही? कोणीच म्हणत नाही. कारण एक वस्तू मिळाली तर लगेच 10 वस्तू डोळ्यासमोर आपल्या असतात की आता हे मिळालं पाहिजे. आपण स्ट्रगल करतो आयुष्यभर कमाई करतो आणि ते करून शेवटी काय एखादं घर घेतो, एखादा फ्लॅट घेतो. आता 1 कोटीचा फ्लॅट घेतला, त्याच्यावरती तुमचे जर 60 लाख रुपये 70 लाख रुपये कर्ज असेल तर तुमच्या पगारामधला तो भाग, तुमची नोकरी आहे तोपर्यंत तुम्हाला भरतच राहावं लागणार आहे, महिन्याचे 10,000 रुपये 20,000 रुपये. आणि ते झाले पूर्ण, ते घर मालकीचं झालं की मग ते घर लहान वाटू लागतं. नाही, याच्यापेक्षा जर मोठं असलं आणि चांगलं स्पेस असलं आणि चांगल्या भागामध्ये असलं तर चांगलं होईल. मग आपण विचार करतो की आपण हे घर विकून टाकू आणि याच्यापेक्षा मोठं 2 कोटीचं घेऊ. म्हणजे शेवटी कधीच इच्छा पूर्ण होत नाही. एक गाडी असेल तर ती गाडी आपल्याला वाटते की खूप छोटी आहे, आता आपल्याला शोभत नाही, आता आपण मोठी गाडी घेतली पाहिजे.
म्हणून मग तो मोठी गाडी घेतो. मग त्याच्यापेक्षा मोठी, मग 2 गाड्या, मग त्याला आईला एक, वडिलाला एक, मुलाला एक, मुलीला एक, 4 गाड्या. पार्किंगला जागा नाही, पण घरी 3-3, 4-4 गाड्या उभ्या राहतात. म्हणजे कुठे मनुष्याला समाधान आहे? कुणालाही समाधान नाही. प्रत्येकाला समाधान पाहिजे असते, पण समाधान कुठे आहे? एक सुंदर टॉलस्टॉयची गोष्ट आहे. एक शेतकरी होता, गरीब होता, त्याच्याकडे 10 एकर जमीन होती. पण त्याचा शेजारी जो शेतकरी होता त्याच्याकडे 20 एकर जमीन होती. आणि याला वाटलं की आपल्याकडे 10 एकर आहे, त्याच्याकडे 20 एकर आहे, आपल्यालाही 20 एकर मिळाली पाहिजे. पण आता तेवढे पैसे तर नाही, पण चला प्रयत्न तर करू. तो घरून निघाला फार लांब गेला. शेवटी त्याला असं कळलं की अमुक ठिकाणी एक जमीनदार आहे, त्याच्याकडे भरपूर काही जमीन आहे आणि तो फ्रीमध्ये द्यायला तयार आहे. तर ही व्यक्ती त्या जमीनदाराजवळ पोहोचली. म्हणजे सर मला जमीन पाहिजे. तर म्हणे ठीक आहे, हे सगळी 1000-2000 एकर जमीन माझीच पडलेली आहे, तुला जेवढी पाहिजे तेवढी घे आणि तू इथे कर शेती. तो म्हणाला की तशी नको सर, कारण मी जर तशी घेतली तर तुम्ही उद्या मला परत मागू शकता. मला विकतच घ्यायची आहे, फुकट नको, मला माझ्या मालकीची पाहिजे. ठीक आहे, तुला विकत घ्यायची आहे तर काही हरकत नाही, उद्या सकाळी तू ये म्हणे आणि काही नाही, फक्त 10 रुपये घेऊन ये म्हणे. आणि तिथे मी पण येतो म्हणे. सूर्योदय झाल्याबरोबर तू धावायला सुरुवात कर म्हणे. तिथे 10 रुपये ठेवून दे आणि तू धावायला सुरुवात कर. आणि सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तू जेवढी जमीन तुला धावून कव्हर करता येईल सगळी तेवढी जमीन तुला या 10 रुपयातून द्यायला तयार आहे म्हणे. आता त्या माणसानं धावायला सुरुवात केली. खूप लांब लांब धावत गेला आणि अरे समोरची जमीन पण चांगली आहे, काळी भोर आहे, कशाला सोडायची, अजून थोडं धावा, धावतच राहिला. मग तो परतला. तेव्हा त्याला दिसलं की अरे सूर्यास्त तर होत येत आहे, आता आपल्याला तर बरंच लांब पोहोचायचं आहे. जोरात धावायला सुरुवात केली. आता दोन्ही पायामधून रक्त येत आहे, तर दम लागत आहे, धावू शकत नाही, पडतो आहे, उठतो आहे, पुन्हा धावतो आहे. असं करत करत कसा तरी तो त्याच्याजवळ पोचला. तो मालक म्हणतो अरे थोडासा अजून एक छलांग मार, अजूनही डुबलेला नाही आहे, सूर्य थोडासा आहे. आणि तो जोरात छलांग मारतो आणि शेवटी त्या ज्या ठिकाणी नोट ठेवली आहे तिथे तो पोचतो आणि पोचल्यावर तो खाली पडतो. आणि मग तो मालक म्हणतो की अरे हा खूप भाग्यवान आहे, याला भरपूर जमीन मिळालेली आहे. तर त्याला तो मालक उचलतो आणि उचलल्यानंतर बघतो की त्याला रक्ताच्या उलट्या होते. त्या 2-4 रक्ताच्या उलट्या झाल्या आणि शेवटी त्यानं प्राण तिथं सोडला. आणि मग शेवटी त्याला मालकाने 6x4च्या जागेमध्ये काढून दिलं. म्हणजे माणसाला जागा किती पाहिजे? 6x4. पण लोभामुळे पैसेही गमावले, जमीनही गमावली, सगळंच काही गमावलं. तर असा असतो मनुष्याचा स्वभाव. लोभ असा आहे की तो लोभ कधीच शांत होत नाही. नाहीतर काही लोकांकडे पैशाची कमी नाही आहे. या राजकारण्यांकडे करोडो रुपये आहेत, त्यांचे बंगले करोडो रुपयांचे आहेत, तरी पुन्हा मंत्रिपद पाहिजेच. अरे बाबा एवढे कमावले आणि चांगल्या मार्गाने नाही, वाईट मार्गाने कमावले, त्यासाठी जेलमध्ये जावं लागलं, जेलची हवा खाऊन आले आणि तरी म्हणतात का मला पुन्हा मंत्री करा. कशासाठी? पैसे खाण्यासाठी का? म्हणजे आपण बघतो की त्याला कुठे मर्यादा आहे का? त्या लोभाला कुठे मर्यादाच नाही. तर सगळे सत्तेच्या मागे धावतात, कशासाठी? पैसा कमावण्यासाठी. आणि मग इथे तर जमीन घेतातच, मग काय लंडनमध्ये, अमेरिकेमध्ये, इकडे तिकडे सगळ्या ठिकाणी बंगले बांधून ठेवतात, जणू काही ते सोबत घेऊनच जाणार आहे सगळं. तर अशा प्रकारे माणसाची प्रवृत्ती असते. आता हा विचार करण्याची आपल्या बुद्धीमध्ये क्षमता नाही. आपण ती हरवून बसलेलो आहे. म्हणून आपल्याला वेदांत फार कठीण वाटतं. वेदांत आहे अगदी सोपा, वेदांत काही तेवढा कठीण नाही आहे. तर स्वामीजींनी अमेरिकेमध्ये सांगितलं आणि लोकांना तो पटला. पण वेदांत जाणून घ्यायचं म्हणजे भीती वाटते
की अरे आपल्याला या जगाची आसक्ती सोडावी लागेल आणि ते तर सोडायची नाही. मग अरे तो वेदांत वगैरे बाबा दूर राहू द्या, ते काय आम्हाला काही कळत नाही, फार अवघड आहे, ते बुद्धिमान लोकांसाठी आहे, ते ज्ञानेश्वर महाराजांसाठी आहे. आम्ही संसारी लोक, साधारण लोक, आम्हाला ते काय कळते? सगळं कळते पण करण्याची इच्छा नसते. कारण करायला गेलं तर त्यांना माहीत आहे किती अडचणी आहे. आता आसक्ती, जन्मोजन्मीची आसक्ती काही सोडणं तेवढं सोपं आहे का? फार अवघड आहे. तर इतके जरी करोडो रुपये त्यांच्याकडे असेल पण कधीही 2-4 लाख रुपये चांगल्या कामासाठी दान करणार नाही. आणि जे लोक करतात त्यांची संख्या फारच वेगळी आहे, तुरळक आहे, फार कमी आहे. असे काही लोक करतात पण 10 वेळा विचार करून करणार. भिकाऱ्याला 1 रुपया द्यायचा तर 10 वेळा विचार करेल की हा भिकारी 1 रुपया घेऊन काय करेल, बिडी पिईल, दारू पिईल, त्याचं जीवन नष्ट होईल, मग कशाला द्यायचा? अरे तू जे करेल ते करेल, तू तर त्यांना लिहून देऊन टाकणार, तो द्यायचा तर दे. तर पण त्या 10 वेळा विचार करेल 1 रुपया देण्यासाठी, पण कमवण्यासाठी मात्र विचार करणार नाही. येताना येऊ द्या, जेवढे तसं तेवढे येऊ द्या. तेव्हा म्हणत नाही की नाही नाही असे पैसे मी घेत नाही, मला चांगल्या मार्गानेच पैसे पाहिजे. तर हे सगळे मनुष्याच्या मनामध्ये असलेले विकार, आणि त्यामुळे मन पवित्र होत नाही. आणि मन पवित्र झाल्याशिवाय आपण आध्यात्मिक होऊ शकत नाही. मनामधले विकार जोपर्यंत आपण काढून टाकू शकत नाही, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, आता हे आपले शत्रू आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळेच आपलं पतन होत असते. आपल्या हातून वाईट कर्म होतात, दुष्कर्म होतात, त्यामुळेच होतात. एवढे खून खराबे सगळे कशासाठी? प्रॉपर्टीसाठी, पैशासाठी, सत्तेसाठी. आता हे सगळं माहिती आहे. आणि हे माहिती आहे की एवढं सगळं आपण कमावलं, पण मराच्या वेळेस त्याला कळते काय हे मी कमावून उपयोग काय झाला? शेवटी तर आता हे सगळं जाणारच आहे. म्हणजे मी माझं एवढं मूल्यवान जीवन व्यर्थ गमावलं, मी आयुष्यामध्ये काहीही कमाई केली नाही. आता कमाई न करता मला हे जग सोडावं लागणार आहे. आणि म्हणून मरणाची भीती वाटते की आता मेल्यानंतर काय होईल? आपण तर काहीच चांगलं केलं नाही, आपली गती काय होईल? कारण आपल्याला भविष्यासाठी पुंजी काहीच नाही. तुम्ही प्रवासावर निघाले तर काहीतरी तुम्ही घेऊन जाता ना, दसम्या घेऊन जाता, डबा घेऊन जाता, काही खाण्याचे पदार्थ घेऊन जाता. समजा गेले तुम्ही केदार बद्रीला तर काहीतरी ड्रायफ्रूट्स वगैरे घेऊन जाता. म्हणजे तुम्ही कपडे घेऊन जाता, गरम कपडे तयारी करून जाता. पण हे जग सोडण्यानंतरचा प्रवास फार मोठा आहे, पण त्यासाठी आयुष्यभर काहीही कमाई केलेली नाही. मग आता कसं होईल? आता प्रवास तर आला आहे, आता येऊन ठेपलेला आहे, आता काय आपले 2-4 वर्ष राहिलेले, आता जावंच लागणार आहे. मग आता आपलं काय होईल याची भीती वाटते. आणि मग तेव्हा मनुष्याला पश्चाताप होतो की अरे मी ही संधी यावेळेस गमावली, आता मला केव्हा मनुष्यजन्म मिळेल आणि केव्हा मला गुरु मिळेल आणि केव्हा माझा उद्धार होईल काही सांगता येत नाही. हजारो जन्म मला आता भटकावं लागणार आहे. इतक्या 84 लक्ष योन्यामध्ये, किती योन्यामध्ये पुन्हा फिरावं लागणार आहे. म्हणजे शेवटी मी केलं काय? एवढी चांगली संधी भगवंतांनी मला दिली की मला मनुष्यजन्म दिला, आणि ह्या जन्माचं मी काहीच सार्थक करू शकलो नाही. इतक्या लोकांनी सांगितलं, एवढे शास्त्र वाचली, संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराजांचे सगळे ग्रंथ वाचले, पण शेवटी काहीच मी आचरण केलं नाही. जे जसा आला तसा गेला. असं आपल्या जीवनामध्ये होऊ नये म्हणून आपल्याला विचाराची गरज आहे, आणि विचार करण्यासाठी बुद्धीची गरज आहे. नाहीतर विचार तर बरेच लोक करतात, पण नुसतं विचार करूनही काही होत नाही. योग्य तो विचार केला पाहिजे, विवेक केला पाहिजे की काय खरं आणि काय खोटं, काय नित्य आणि काय अनित्य. नाहीतर विचार करणारे पुष्कळ लोक आहेत, परंतु आम्ही तर हे जे करतो आहे ते विचार करूनच करतो आहे. ते आमचं काय चुकतं आहे? एक मनुष्य आपल्या घरी ओट्यावर बसायचा, बाहेर दररोज संध्याकाळी तो बसायचा. त्याच्या घरासमोरून म्हैसांची झुंड जायची, त्यामध्ये एक म्हस होती आणि तिचे शिंग असे होते छानपैकी. तो दररोज विचार करायचा
की या म्हशीच्या डोक्यावर त्या शिंगाला धरून जर आपण बसलो तर कसा मस्त आपल्याला प्रवास करता येईल. तो 1 महिना 2 महिने विचारच करत होता. एक दिवस त्यानं ठरूनच टाकलं. तो गेला, धाडकन त्या म्हशीच्या डोक्यावर बसला आणि ती दोन्ही शिंग हातात पकडली आणि ती म्हस भरधाव सुटली. इकडे तिकडे सगळी पळू लागली. काट्या कुट्यातून झोडपातून काय झालं तिला काही कळेना. शेवटी कशी तरी ती आपल्या घरी पोचली, गोठ्यात पोचली आणि हा माणूस धाडकन खाली पडला. आता शरीरावर सगळ्या इजा झालेल्या आहे, रक्तबंबाळ झालेला आहे. त्या घर मालकीनं बघितलं, अरे काय झालं. तिनं ओळखलं, अरे हा तर अमुक अमुक माणूस आहे. त्याच्या बायकोला फोन केला. ती बायको आली, त्याला घेऊन गेली. का हो म्हणे, तुम्ही असे कसे मूर्ख. म्हणे विचार तर करायला पाहिजे होतं की काही वेळ बसलं तर. अगं वेडे, 2 महिन्यापासून तर मी विचारच करत होतो. मी असं नुसतं थोडं जाऊन बसलो. 2 महिने विचार केल्यानंतरच मी जाऊन बसलो ना. म्हणजे अशा प्रकारे विचार केला तर नाही होणार नाही. आपण आर्ग्युमेंट करू शकतो की आम्ही ते विचारच करतो, पण असे विचार काही अध्यात्मात कामाला येत नाही. म्हणजे आपण आपली सांसारिक बुद्धी असते, लोकांना कसं फसवायचं, पैसे कसे काढायचे, ते सगळं आपण बुद्धी वापरतो. म्हणजे भौतिक गोष्टीसाठी आपण खूप विचार करतो की आपली फसवणूक होणे म्हणून, पण आध्यात्मिक जीवनामध्ये मात्र आपली बुद्धी काम करत नाही. आणि आपण शेवटी विचार जरी करत असलो तरी आचरण करत नाही आणि जगाचा मोह काय आपण सोडत नाही. शेवटपर्यंत जगाचा मोह सोडत नाही. एकदा संसारामध्ये शिरलं, जरी सांगितलं आहे शास्त्रामध्ये की 4 आश्रम आहे, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. एका ठराविक वयानंतर गृहस्थाश्रम सोडला पाहिजे, त्यापासून निवृत्त झालं पाहिजे, मुलांच्या हाती कारभार सोपवला पाहिजे आणि आपण शेवटले आपले दिवस अध्यात्मामध्ये घातले पाहिजे. हे सगळे आपले शास्त्र सांगतात. पण ते शास्त्र जरी सांगत असले तरी आपण आचरण करतो कुठे. आता आपण म्हणतो की झाल्या, आता माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या, मुलं झाले, मुली झाली, त्यांना आम्ही चांगलं शिक्षण दिलं, सेटल केलं, तर त्यांची लग्न झाली, आता ते आपल्या पायावर उभे झाले, आता आमचं सगळे कर्तव्य संपली. पण संपली का. म्हणजे आपण म्हणतो संपली, मग आता तुम्ही वानप्रस्थ आश्रमात जा, म्हणजे आता घरापासून निर्लिप्त व्हा. पण नाही. कुठे चालल्या बाई, आजीबाई? अमेरिकेत. काय नाही, मुलीचं बाळातपण आहे, 6 महिने तिथे राहावं लागणार आहे. आता माझं कर्तव्य केलंच पाहिजे ना. आता कोण जाणार, मलाच जावं लागणार आहे. आणि 6 महिने जाऊन मग ते आता काय नातू झाला आणि झालं, नातूच्या प्रेमात पडले. आता माझी ती इच्छा आहे की निवृत्त व्हावं, पण तो नातू कुठे सोडतो मला. तो तर मला दादी दादी आजी आजी करून बोलावतो. आता तो माझ्याशिवाय राहूच शकत नाही. मग मी कसं काय सोडणार. माझं कर्तव्य केलंच पाहिजे. म्हणजे शेवटी मरेपर्यंत काही सुटत नाही. म्हणजे आपण सोडण्याचा प्रयत्न कितीही केला तरी सुटतच नाही. हा संसार असाच आहे, याला अविद्या माया म्हटलं आहे. तर ही अविद्या माया काही केल्या जात नाही आणि आपला पिछा सोडत नाही. इतके घट्ट मनुष्याला बांधून टाकते की त्यानं कितीही प्रयत्न केले तरी तो त्या खताट्यातून बाहेर पडू शकत नाही. म्हणून तर आपल्याला भगवंताला शरणागत व्हावं लागतं. कारण आपल्याला माहिती आहे की भगवंताची माया म्हणजे काही तेवढी सोपी नाही. गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलं आहे, दैवी हेश गुणमयी मम माया दुरत्या मामे वये प्रपद्यन्ते माया मेता स्तरंती. माझी माया दैवी आहे आणि ती माझीच आहे, माझी शक्ती आहे. ती त्रिगुणमयी आहे, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, आणि तिला पार करणं अतिशय अवघड आहे. बट मामे वये प्रपद्यन्ते, जे मला शरणागत येतात माया मेता स्तरंती, ते सहज ही माया तरून जातात. म्हणजे भगवंताची माया आहे. भगवंताने जर इच्छा केली तर तो त्याची माया दूर करू शकतो. हे सामर्थ्य भगवंतामध्ये आहे.
त्याने इच्छा केली तर ही माया आपल्याला रस्ता सोडून मोकळी करू शकते, आपल्याला सद्बुद्धी देऊ शकते. म्हणून तर भक्ती पाहिजे. जर भगवंतावर भक्ती असेल तर हे सगळं आपोआप घडत जाते. कारण जसं जसं आपलं मन भगवंताकडे जाते तशी तशी या संसारावरची आसक्ती आपली कमी कमी होत जाते. जेवढं जेवढं भगवंतावर प्रेम वाढत जाते तेवढी तेवढी जगावरची आसक्ती कमी होत जाते. आणि आपण बघतो भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की तुम्ही पूर्वेकडे जर 10 पावलं गेले तर पश्चिम आपोआपच मागे पडते, तुम्हाला काही करायची गरज पडत नाही. म्हणजे भक्ती मार्गामध्ये तुम्हाला जबरदस्ती करून काही सोडावं लागत नाही, पण ज्ञानमार्गामध्ये मात्र विचार करून सगळं सोडावं लागतं. म्हणून ज्ञानमार्ग कठीण आहे. एकदा एक गुरु म्हणाला शिष्याला, अरे म्हणे चल माझ्यासोबत. तो साधू गावात राहायचा, गावामधली मुलं त्याच्याकडे यायची. तर एक मुलगा म्हणत की मी तुमचा शिष्य होतो, येतो. तर तो भाऊ आला, काय महाराज तुम्ही आमच्या गावातली मुलं बिघडवता सगळे, हे काय माझ्या भावाला तुम्ही घेऊन चालले, आम्ही नाही त्याला जाऊ देणार, तुम्ही आमच्या गावातून निघून जा. आता तो साधू मला की ठीक आहे, अरे बेटा म्हणे तू आपल्या घरी जा आणि छानपैकी राहा, संसार कर. त्याला बोलवून त्याच्या कानामध्ये एक मंत्र देऊन दिला आणि तो मुलगा घरी गेला. गुरुने मंत्र दिलाच होता. मग दुसऱ्या दिवशीपासून दारावर कोणी जरी आलं, एखादा भिकारी आला, साधू आला, तो घरचे तांदूळ गहू त्यांना वाटायला लागला. असं करत करत 1 महिना गेला. घरचे सगळे तांदूळ गहू त्याने संपून टाकले. नंतर मग तो भांडी द्यायला लागला. तो भाऊ म्हणतो तू काय माझं दिवाळा काढणार आहे का, असं करा तसं घरातून निघून जा. आणि मी तर चाललोच होतो. गुरुने कानात मंत्र दिला की भाऊ दाखवतो ना, तू जाऊन राहावर 1 महिना कळेल तुझ्या भावाला, तोच तुला घरातून हाकलून देईल. तू काही कमावलं तर ठीक आहे, तू असा खर्च करायला लागला तर तो भाऊ काही तुला पोचणार नाही. आणि शेवटी तो निघून गेला आपल्या गुरुकडे. म्हणजे अशा प्रकारे संसारामधलं नातं असतं. आपल्याला कितीही वाटलं की हा आपला आहे, तो आपला आहे, ते सगळे कामापुरता मामा असतो. एकदा काम संपलं की मग कोणी विचारत नाही, इव्हन स्वतःची मुलंसुद्धा विचारत नाही. आता आम्ही पुण्याला बघतो ना, कितीतरी अशा कॉलनी आहे की जिथे सगळे नुसते म्हातारे राहतात, सगळ्यांची मुलं मुली अमेरिकेत आणि ते परत यायला तयारच नाही. आता आपल्या आईवडिलांची कोण काळजी घेईल यांना त्याची काही पर्वा नाही. जर त्यांना ते त्रास दिला जास्त तर ते म्हणतात ठीक आहे तुमच्याकडून आता काम वगैरे काही होत नाही, मग ते येतात आणि त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात ठेवून देतात. आणि ते सांगून देतात की तू दर महिन्याला आम्ही पैसे पाठवत जाऊ, यांना तुम्ही ठेवून घ्या मरेपर्यंत, आणि गेले तर सगळे तुम्हीच क्रिया वगैरे करून टाका, आता आम्ही काही पुन्हा परत येणार नाही. आता ही असते आपली गती. पण आपल्याला वाटते की नाही आपलं आहे आपलं आहे, कोणी कोणाचे नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे, शेवटी प्रत्येकच आपापला स्वार्थ बघत असतो. आणि मग पश्चाताप होतो की अरे मी एवढं प्रेम केलं, एवढं सगळं केलं, आणि आता माझंच कुणी ऐकायला तयार नाही, मलाच कोणी विचारत नाही, मला एका कोपऱ्यामध्ये फेकून दिलेलं आहे, कुत्र्यासारखा एक भाकरीचा तुकडा देतो, माझ्या तुझे अपमान करतात. मग ते सगळं सहन करून राहावं लागतं. नाहीतर मग वेगळं होऊन वेगळं घर घेऊन मुलगा सूनबाई बाजूला राहते, आईवडील म्हातारे जरी असले तरी बाजूला राहतात, एकत्र राहू शकत नाही, जमत नाही. आता तो मुलगा बायकोचं ऐकणार की आईचं ऐकणार? तर त्याला संसार करायचा आहे, तो बायकोचंच ऐकणार. आणि बायको म्हणते की तुझी आई असेल तर मी काही राहत नाही. मग आता तो कोणाला ठेवणार घरी, आईला ठेवणार की बायकोला ठेवणार? मग शेवटी आईलाच जावं लागतं घरातून. म्हणजे ही अवस्था आपण बघतो आहे, आपल्या डोळ्याने बघतो आहे. आणि तरी पण आपल्यावर प्रेम करणारा, आपला अगदी जवळचा, ज्याच्यापासून आपण आलेलो आहोत, त्या भगवंताला मात्र आपण कधीच त्याची पर्वा करत नाही, त्याच्यावर कधीच प्रेम करत नाही. आणि तो आपल्याला परका वाटतो. म्हणजे आपण जरी प्रार्थना करत असलो, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव,
त्वमेव विद्या द्रविडं तमेव सर्व मम देव देव. प्रार्थना करतो, देवा तूच माझा एकमात्र आई वडील भाऊ बहीण बंधू सगळं काही आहे. पण प्रत्यक्षात मात्र आपण त्याला सगळं मानत नाही. नुसतं तोंडानं म्हटल्यानं थोडं होते. आता जो म्हणतो की भगवंता तूच माझा आहे, एकमात्र तूच माझा आधार आहे, मग तो या जगामधला कोणताही आधार शोधत नाही. तो पैशावर अवलंबून राहत नाही, सत्तेवर नाही, नातेवाईकांवर नाही. मग त्याच्यामध्ये संन्यास वृत्ती निर्माण होते की ह्या जगातले काहीच संबंध नको, माझा संबंध फक्त भगवंताशी आहे, कारण तोच माझा आहे. खऱ्या अर्थानं तोच माझा आहे. बाकी सगळे येणारे आणि जाणारे 4 दिवसाची नाती आहे. आपण एकत्र आलो काही कर्मामुळे, काही दिवस आपण एकमेकासोबत राहणार, पुन्हा प्रत्येकजण आपापल्या मार्गाने निघून जाणार. जसे नदीमध्ये ओंडके येतात, ते 2 ओंडके एकत्र येतात, काही दिवस राहतात, काही वेळ राहतात, आणि पाण्याची मोठी लाट आली की ते 2 ओंडके पुन्हा वेगळे होऊन जातात. तसंच आपलं आहे. जे आपण येतो संसारामध्ये, दोन्ही मुठ्या बनवून धरून आपण जमवण्याचा प्रयत्न करतो. सगळं मी माझं करतो. आपल्याला माहिती आहे की हा संसार देवाचा आहे, आपलं काहीही नाही. देवाचा संसार तोची चालवितो, कर्तृत्वाचा अभिमान जीव मिरवितो. आता ह्या जगाची सृष्टी कोणी केलेली आहे? भगवंतानी. पालन कोण करतो? भगवंत. आणि प्रलय तोच करतो. म्हणजे हे जग भगवंताचं आहे, हा संसार भगवंताचा आहे. तोच निर्माण करतो, तोच रक्षण करतो आणि तोच नष्ट करतो. आता ह्या भगवंताच्या वस्तूला, दुसऱ्याच्या वस्तूला आपली वस्तू म्हणणं की संसार माझा आहे, म्हणजे खोटंच आहे ते. जे आपल्या या जगामध्ये काय आहे? आपल्या कर्माप्रमाणे त्याला आपल्याला पाठवलेलं आहे, नाहीतर आपल्या जगामध्ये काहीही नाही आहे. पण जेव्हा आपण माझं आहे म्हणतो तेव्हा आपण बांधला जातो. जर म्हटलं की भगवंत माझं काहीही नाही, हे जे काही आहे ते सगळं तुझंच आहे आणि तूच दिलेलं आहे, तू मला कशाही पर्यंत हे सगळं जरी गेलं तरी मला काळजी नाही, कारण तुझंच आहे, तुझी वस्तू आहे. तुझी वस्तू ते केव्हाही तू घेऊन गेला तरी मला काही त्याचं वाईट वाटणार नाही. तू मुलगा दिला, तू मुलगी दिली, पत्नी दिली, त्याच्यामध्ये एखादा तो घेऊन गेला, देताना तर आनंद झाला, पण घेऊन गेला तर मग आपल्याला शोक होतो. अरे देवानं असं का केलं? आम्ही असं कोणतं पाप केलं? आमच्याच घरी असं का व्हावं? अरे त्याची वस्तू होती, तो घेऊन गेला, आता तुम्ही त्याचा पश्चाताप कशा करता? तुम्ही कशाला म्हटलं माझा आहे म्हणून? तो तुमचा नव्हताच, तो देवानं तुमच्याकडे पाठवलेला होता. आता त्याच्या कर्माप्रमाणे त्याचं आयुष्य तेवढंच होतं, ते संपलं, तो गेला. पण आपण माझा म्हटल्यामुळे तेवढी आसक्ती निर्माण होते. एक प्रवासी गाडीने प्रवास करत होता. एक मोठी ट्रंक होती, कुलूप लावलेलं होतं. आता गाडीमधून सगळे पॅसेंजर उतरले, हा सगळ्यात शेवटी. यानं बघितलं की एक मोठी ट्रंक आहे आणि कोणीतरी विसरून गेला आहे. याला वाटलं की चांगला खजिना मिळाला आपल्याला. इकडे तिकडे बघितलं, कोणीच नाही, कोणी येतही नाही, कोणी उचलतही नाही. त्याला चांगली संधी आहे. त्याने ती पेटी हमालाला सांगून बाहेर काढली, हमाला ते डोक्यावर ठेवली. अरे म्हणे हे माझं सामान घेऊन जा. तो गेला, सामान घेऊन गेला. आणि जेव्हा एका पोलिसानं पकडलं, म्हणे ही पेटी कुणाची आहे? तर म्हणतो माझी आहे. हिचं वदन केलं का? नवं केलं आहे. दाखव पावती. त्याच्याकडे पावतीच नव्हती. आता तो म्हणतो नाही, पावती हरवली. ठीक आहे, तर मग ते कुलूप उघड आणि दाखव. त्यामुळे चाबी पण हरवली, आणि ज्याच्याकडे नव्हतीच तर कुठे उघडणार आहे. शेवटी पोलिसांनी ते कुलूप तोडलं आणि ती ट्रंक उघडली. त्याच्यामध्ये एका माणसाचा खून करून त्याला ठेवलेलं होतं. आता म्हणतो तू खुनी आहे, तुनं खून केला आणि याच्यावर तू आता हे फेकून देत आहे. त्याला लागले हातकड्या. नाही, ही बॅग माझी नाही. आता नाही म्हणून करू, माझी नाही म्हणून उपयोग आहे. आतापर्यंत माझी म्हटलं तर तुझी ती कधीच नव्हती. तुला वाटलं आतमध्ये काहीतरी गबाड आहे, पण माझी करत गेला. आणि आता त्याच्यामध्ये हे निघाला मुर्दा. आता म्हणतो की नाही, माझी नाही, मला माहीत नाही कोणाच्या इथे. आता कोण ऐकणार आहे? आतापर्यंत तू माझीच म्हणत होता. शेवटी त्याला हातकड्या पडल्या, म्हणजे शेवटी बंधनात पडलाच ना. कशामुळे पडला बंधनात? मी आणि माझ्यामुळे. आपण घर बांधतो, ते घर असते मुंबईला,
आपण राहतो अमरावतीला. आता अमरावतीला तुम्ही भाड्याच्या घरात राहता, तर तुमचं घर तर तिथे मुंबईला आहे, तुम्ही भाड्याने दिलेलं आहे. पण या भाड्याच्या घराला तुम्ही कधी माझं म्हणता का? तुम्हाला जर कळलं की तुमच्या मुंबईच्या घराला त्या माणसानं खूप खिळे ठोकलेले आहे, भिंती खराब केलेल्या आहे, जणू काही तुमच्या छातीमध्ये ते वेदना होतात, तुम्ही लगेच फोन करता, काय होत मी आमचं घर नष्ट करून राहिले का? अरे तुमचं घर कुठे आहे? तुम्ही इथे राहता. तुम्ही ज्या घरात राहता त्याला तुम्ही तुमचं म्हणत नाही, आणि ते तिथे आहे आणि तुम्ही ते इथे आहात तरी त्याला माझं, कारण ते माझं आहे, हा जो संबंध जोडलेला आहे आपण, त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं. जर याच घराला आपण माझं म्हणून सांभाळलं आणि ते आहे ठीक आहे, आता आपण भाड्यानं कशाला द्यायला पाहिजे होतं, दिलं तर दिलं, तर जे काही होईल ते होईल, पण आपल्याला किती त्याचं दुःख होतं. आणि मी आणि माझा जोडला की दुःखाचे डोंगर कोसळलेच. कारण जे आपलं नाही, हे शरीर आपलं नाही, हे शरीर भगवंताचं आहे, तो आतमध्ये बसलेला आहे, तो हे शरीर चालवतो आहे. पण आपण नेहमी माझं 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 म्हणतो, मी म्हणतो, आणि आपण कितीतरी उपाध्या लावतो. तर ठीक आहे, मी शरीर आहे, नंतर काय, मी मला माहीत नाही का, मी खासदार आहे, मी मंत्री आहे, मी आमदार आहे, मी मुख्यमंत्री आहे, मी वकील आहे, मी डॉक्टर आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, माझ्याकडे एवढ्या डिग्री आहे, माझ्याकडे तेवढे, म्हणजे जे काहीच नाही. मी ब्राह्मण आहे. अरे तो जन्माच्या अगोदर ब्राह्मण नव्हता आणि मेल्यानंतर ब्राह्मण राहणार नाही. तर ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला म्हणून काय तू ब्राह्मण झाला का? त्याच्यापूर्वी तुला कुठे जात होती? आता तू त्या एका पर्टिक्युलर जातीमध्ये जन्म घेतला म्हणून तू तो झाला. त्याच्यापूर्वी तुला कुठे जाती नव्हती, धर्मही नव्हता, काहीच नव्हतं, आई नव्हती, वडील नव्हते, चैतन्यच होतं. तर ह्या जगामध्ये आल्यानंतर हे हा जो खोटा संसार आहे त्याला मी म्हणून आपण आसक्त होतो. माझं सगळं माझं, मी म्हटलं की माझं आलंच. तर ह्या मी आणि माझेमुळेच आपण बंधनं ओढवत असतो. जर आपण हा विचार केला की आपलं इथे काहीही नाही, आपण या धर्मशाळेमध्ये आलेले पाहुणे आहोत, आपण 4 दिवस राहणार, शेवटी 1 दिवस आपल्याला खाली करून जावं लागेल. ह्या जगात की आपण परमनंट नाही. 100 वर्षापूर्वी जी लोक होती त्यापैकी एकही आज जिवंत नाही, का थोडेफार असतील, 2% 1%. तर 100 वर्षात मॅक्झिमम आयुष्य आहे, आणि 100 वर्षापूर्वीचे लोक गेले, नवीन आले, आणि आपणही जाणार, आपल्याला नवीन लोक येणार. म्हणजे हे कंटिन्युअस बदलतच राहते जग, इथे काहीच परमनंट नाही. आता एवढा सिंपल विचारसुद्धा आपण करू शकत नाही. याला आपण ज्ञानयोग म्हणतो. ते ज्ञानयोग आपल्याला विचार करायला भाग पाडतो की तुम्ही स्वतःलाच विचारा की तुमचं खरं स्वरूप काय आहे. आता तुम्ही जर म्हणत असाल की मी शरीर आहे, मग तुमचा एक डोळा गेला किंवा दोन्ही डोळे गेले. आता डोळे गेले, पण तुम्ही काय म्हणता, मी आंधळा आहे. तुम्ही थोडे आंधळे आहे. डोळे गेले, ते डोळे काय तुमचं एक इन्स्ट्रुमेंट होतं. आता माझ्याकडे हा फोन आहे, फोन हरवला तर मी थोडं म्हणतो काही मी हरवलो, फोन हरवला. तसं शरीर गेलं तर शरीर गेलं, मी कुठे गेलो? मी तर आहेच, मी शरीराकडे बघत आहे. आंधळा झालो, मी बहिरा आहे, मी आंधळा आहे. म्हणजे आपण कसं, एक इंद्रिय गेलं असेल तर काय फरक पडतो? मी कुठे गेलो? मी तर आहेच ना. एक इंद्रिय गेल्यामुळे काही मी थोडा गेलो आहे? त्या मी जात नाही. डोळे गेल्यामुळे ठीक आहे, मला डोळ्यानं दिसत नाही आपण असं म्हणू शकतो, पण मी आंधळे असं म्हणू शकत नाही, कारण मी त्या आंधळेपणाशी जोडणं हे कधीच संभव नाही. कारण जेव्हा तुम्ही शरीरच नाही तेव्हा तुम्ही आंधळे आणि बहिरे कसे असणार? तो आतमधला तो आहे, तो तर नेहमी जागृतच आहे. तो तर सगळं काही बघतच असतो. त्याला काही कानाची आणि डोळ्याची गरज नाही. ते नसतानाही तो बघत असतो, आणि कानाद्वारे डोळ्याद्वारे तोच ऐकत असतो, तोच बघत असतो, तोच जेवत असतो, तोच सगळं करत असतो. करता करवता तो एकच आहे. पण आपण नुसता अहंकार बाळगतो की मी करतो, आपण काहीच करत नाही. देवाच्या इच्छेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही. तर इथे हा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपण म्हणतो की आपण ज्ञानमार्गाचं अध्ययन करतो आहे, उपनिषद वाचतो आहे आपण. म्हणजे इथे वेदांतामध्ये आपल्याला हेच सांगितलं आहे की तुम्ही शरीर कधीच नव्हता,
तुम्ही हजारो जन्म घेतले, हजारो शरीरं आली, लाखो शरीरं आली आणि गेली, तुमच्यामध्ये काहीही फरक पडला नाही. तुम्ही आहे तसेच आहात. हे शरीर म्हणजे एक मकान आहे. ते मकान जेव्हा पडकोळीस येतं, कोलमडतं, तेव्हा तो आत्मा ते शरीर सोडून देतं. त्या शरीराद्वारे की आपण जास्त काम करू शकत नाही आणि ते नवीन वस्त्र धारण करतं. फक्त कपडा बदलतो, तो आतमध्ये तो काही बदलत नाही. तो नवीन शरीर निर्माण करतो, त्या शरीराद्वारे पुन्हा कार्य करतो. असं आपला प्रवास या जगामध्ये सुरूच राहतो, जन्ममृत्यूचा प्रवास. त्याला जाणून घेतल्याशिवाय मुक्ती नाहीच. आणि मी तोच आहे, माझ्या हृदयातच तो परमेश्वर आहे, हे जोपर्यंत जाणीव होत नाही, अनुभूती होत नाही, तोपर्यंत हा संसार काही आपल्याला चुकणार नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे असंच चालत राहणार आहे. एकच अध्यात्म मार्ग असा आहे की आपल्याला या भावसागरातून बाहेर काढू शकतो. आणि आपलं ते कर्तव्य आहे आणि त्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. पण त्याला आपण कधीच जीवनामध्ये जास्त महत्त्व देत नाही. ह्या भौतिक गोष्टीकडे आपण खूप लक्ष देतो, एक मिनिट पण आपण गमावत नाही. आणि म्हटलं की अरे मंदिरात जाऊ, लेक्चर आहे, ऐकलं पाहिजे. अरे आम्हाला कुठे वेळ आहे, आम्हाला मरायला वेळ नाही, ते लेक्चर ऐकायला कुठे वेळ आहे. आणि आम्हाला सगळं माहीत आहे, आम्ही सगळं वाचलं आहे, ते ज्ञानेश्वरी वगैरे वाचून झाले 2-3 वेळा. आता आम्हाला ऐकायची वगैरे काही गरज नाही. म्हणजे काहीतरी कारणं सांगायची, अरे थोडं ध्यान केलं पाहिजे. अरे बाबा ध्यान करायला वेळ कुठे आहे. इच्छा तर खूप होते की सकाळी ध्यान केलं पाहिजे, पण सकाळी रात्रभर दिवसभर काम करून थकलेलो असतो, सकाळी कसं काय उठणार. तर असे काहीतरी बहाणा सांगून आपण ह्या गोष्टी टाळतो, कारण त्याशिवाय काय आपलं अडतही नाही. पण पैसे जास्त नाही कमावले तर मग आपल्याला वाटते की आपल्याला बऱ्याच अडचणी येईल. मग आपल्या समाजामध्ये राहायचं आहे, आपल्याला चांगलं स्टँडर्ड जीवन जगायचं आहे, तर ते तर करावंच लागेल. म्हणजे त्याला आपण खूप महत्त्व देतो. कशाला? पोट भरायला. आता पोट तर सगळेच भरतात, जनावर पण पोट भरतात, काही काम न करते पोट भरतात. कितीतरी 800 लोक आहेत तेही पोट भरतात, भिकारी भिक्षा मागून पोट भरतात. आता सगळा जन्म पोट भरण्यामध्ये जर आपण गमावला तर मग आपल्यामध्ये आणि इतर पशुपक्ष्यामध्ये, प्राण्यांमध्ये अंतर काय राहिलं? काहीच अंतर राहिले. तेही करतात, आपणही तेच काम करतो. म्हणजे इथे जर आपल्या मनाची ओढ जर अध्यात्माकडे नसेल तर ज्या जन्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकते त्याकडे जर आपलं लक्ष नसेल आणि आपण सुद्धा साधारण किड्या माकोड्यासारखं जीवन जगत असू तर ते जीवन म्हणजे नुसता वेळ गमावणं आहे. त्यामुळे जर आपण काहीही प्राप्त करून घेतलं नाही तर आपल्याला भगवंतांनी एवढी चांगली संधी देऊनसुद्धा आपण त्याचा सदुपयोग करू शकलो नाही. आणि हे केव्हा कळतं? जेव्हा मृत्यूसमोर उभा राहतो तेव्हा कळतं की आता तर जायची वेळ आली. मग मनुष्य जग सोडायला घाबरतो. आता कितीही घाबरला, सोडायची मुळीच इच्छा नसते. नाही सोडायचं नाही. एक म्हातारी होती आणि ते लाकडं वगैरे तोडली आणि ते मोठी एवढी मोठी हे केली आणि ते उचलायला लागली, तिला काही उचले ना आणि ते पडलं. पुन्हा आता ते म्हातारी खूप म्हणजे थकून गेली. ते म्हणते की काय हे जीवन, हे जीवन जगण्यात काही अर्थ आहे का? ते यमराजाला प्रार्थना करते की यमराजा मला लवकरात लवकर घेऊन जा, हे आता माझ्याकडून काही एवढं सहन होत नाही. आता म्हातारं झाली आहे आणि एवढं सगळं मला करावं लागते. हे लगेच यमराज आले. म्हणे आजीबाई चला, मी आलो म्हणे. तुम्ही एवढं बोलावलं व्याकुळ आहे ना तर येणं भागच आहे. हो तुम्ही आले का म्हणे? हां म्हणे चला म्हणे आता माझं. अहो नाही नाही म्हणे, मी त्यासाठी नाही बोलावलं, ही पेंडी उचलं माझ्या डोक्यावर ठेवा म्हणे. एवढ्या लवकर कुठे जाणार, बरेच काम बाकी आहे. आणि हे मला उचलत नव्हतं, कोणतरी पाहिजे होतं की उचलून माझ्या डोक्यावर ठेवलं तर त्याला मदत करा म्हणे मला थोडीशी. म्हणजे अशी असते आपली जगावरची आसक्ती. शेवटल्या क्षणापर्यंत मरणाची कोणाची इच्छाच नसते. 80 वर्ष झाले, नाही नाही मी त्या सेंचुरी मारणारच. तो आपला म्हणतो की सेंचुरी मारल्याशिवाय राहणार नाही. अरे बा उद्याचा भरोसा नाही, तो काय म्हणतो सेंचुरी मारणार, काय होईल तुझ्या हाती काय आहे. कधी तर तरुण वयामध्ये कॅन्सर होऊन लोक मरतात आणि ते फॅमिलीचे किती हाल होतात. तर
मृत्यू सर्टन आहे आणि कधी येईल हे मात्र अनसर्टन आहे. कधी येऊ शकतो. असं कोणीही म्हणू शकत नाही की मी इतके वर्ष जगणार किंवा तितके वर्ष जगणार. आपण आशा खूप करतो की नाही आम्ही खूप जगणार आणि चांगल्या चांगल्या गोष्टी आपण पोस्टपोन करत जातो. अरे एवढी घाई कशाला, उद्या करू, परवा करू. आणि उद्या परवा कधीच जीवनामध्ये येत नाही. म्हणजे आपण जर उद्याच्या भरोश्यावर राहिलो तर काय माहिती उद्या सकाळी आपण झोपून उठू की नाही ते. आमच्या कानपूरला एक भक्त होता, चांगला भक्त होता. तो बँकेमध्ये मॅनेजर मधून यायचा. तो म्हणायचा की आता मला बिलकुल वेळ मिळत नाही, माझी तर सेवा करण्याची खूप इच्छा आहे, पण म्हणे मी रिटायर झाल्यानंतर मी आश्रमातच राहील आणि पूर्ण वेळ देईल आणि आश्रमामध्ये सेवा करेल. आणि रिटायर झाला आणि त्यांना त्याच्या इच्छेप्रमाणे आश्रमात सेवा देणं सुरू केली. सगळे कार्यक्रम वगैरे तो आयोजित करायचा. आणि एक दिवस एका मंदिरामध्ये यज्ञ होता, होम होता आणि उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिन्याचा. आणि तुम्हाला माहिती आहे कानपूर म्हणजे काय भीषण गरम असते, प्रचंड गरम. ते लाटा चालतात, लू म्हणतो आपण. किती लोकांना स्ट्रोक होते. आता तो तिथे गेला त्या दिवशी आणि त्या अग्नीजवळ बसला, त्या होमकुंडाजवळ. आणि सगळे म्हणत सगळं ते करू लागला. आणि ऑलरेडी गरम आणि पुन्हा तो त्या आगीजवळ बसला. तिथेच त्याला स्ट्रोक आलं. न स्ट्रोक आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आणि 4 दिवसामध्ये गेला. म्हणजे रिटायर झाल्यावर फक्त त्यानं 1 आठवडा मठामध्ये काम केलं आणि लगेच त्याचा प्रवास संपला. म्हणजे त्यानं ठरलं की रिटायरमेंट झाल्यावर आपण 10-20 वर्ष जगू आणि तेव्हा सेवा करू. पण 8 दिवसही त्याला सेवा करण्याचा कधीतरी चान्स मिळू शकला नाही. म्हणजे कधी वेळ येईल हे कुणाच्याही हाती नाही. म्हणून चांगल्या गोष्टी आपण कधीच पोस्टपोन करू नये. बरेच लोक पोस्टपोन करत जातात. नाही मला तर सगळं द्यायचंच आहे, मी विल करून ठेवणार आहे, मी मेल्यानंतर तर सगळं मठालाच येणार आहे. अरे व तू मेल्यानंतर मठाला येणार आहे असं तू म्हणतो, तर मग आता मेल्याची वाट कशाला बघतो, आताच करून टाकणं जे काही करायचे ते. नाही ते आता ते माझी मुलं जे काही करायचं ते करतील. आणि ह्या गेल्यावर ते मुलं वगैरे काही करत नाही. ते म्हणतात की मठाला द्यायची कोणी बाबाला बुद्धी दिली, आणि काही देणार नाही मठाला वगैरे. विल जरी लिहून ठेवली असेल तर ते डुप्लिकेट विल करून घेणार आणि ते वाटून घेणार. पण ते थोडे भक्त आहे. तर हे लोक असं करतात. मोह काही सुटत नाही. जे द्यायचं तर आहे, पण जिवंत असताना देऊन टाकलं तर आपण मोकळं झालो, नाही तर मग ते केस करत बसा. तुम्ही जर मेल्यावर तुम्हाला विल जरी तुम्ही लिहून ठेवली, पण जर मुलं कोर्टात गेली की नाही ती खोटी बिल आहे, तर मग आता साधू लोक कोण कोर्टात भांडत बसणार आहे. तेव्हा ते काही लक्ष देत नाही. मग ते मुलाची आपापच होते. म्हणजे त्याची इच्छा होती, पण शेवटी त्यानं सगळं कमावून ठेवलं. त्याची इच्छा होती की काहीतरी आपण करावं, पण जिवंत असताना तो काहीच करू शकला नाही, कारण मोह सुटत नव्हता. आणि मेल्यावर काही होऊ शकलं नाही. म्हणजे शेवटी काहीच पुण्य मिळालं नाही. म्हणून मेल्यावर तर देऊन टाकू, मेल्यावर असं करू, मेल्यावर तसं करू, त्याच्या भरोश्यावर किंवा म्हातारपणात करू, याच्या भरोश्यावर कधीच बसू नये. जे काही करायचं आहे ते आपले हातपाय चालत असतानाच केलेलं बरं. नंतर काही होत नाही, जपदान होत नाही, काम करणं होत नाही, कर्म होत नाही, आपण बसू शकत नाही ध्यानासाठी. मग काय तर पायामध्ये व्यथा, तर कमरेमध्ये व्यथा. आता काय कसं तरी आपण काठी घेऊन घालून चालत जातो. काय करणार त्या वयामध्ये. नाही आपण म्हणत होतो की तेव्हा करू, पण तेव्हा कुठे होते. तुमची इच्छा जरी असली तरी शरीर साथ देते कुठे. म्हणून जेव्हा करू शकतो तेव्हाच केलं पाहिजे. मग एकदा वेळ निघून गेली, 60च्या पुढे गेलं की मग ह्या सगळ्या गोष्टी करणं अवघड जातं. कारण मनामध्ये 60 वर्षापर्यंतचे जगाचे संस्कार पडलेले आहे आणि आता शरीर दुर्बल झालेलं आहे. आता दुर्बल शरीराद्वारे तुम्ही कसे त्या विकारांशी फाईट करणार, शक्यच नाही. ते तरुणपणामध्येच सगळे विकार काढून टाकायला पाहिजे. आता म्हातारपणाचे ते प्रबळ झालेले आहे सगळे, आणि आता तुम्ही त्यांच्याशी संघर्ष करण्याची तुमच्यामध्ये क्षमताच नाही. मग तुम्ही मनावर काहीच कंट्रोल ठेवू शकत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते मग ताब्यात येऊ शकत नाही, कारण ते पूर्ण विखुरलेलं आहे. आयुष्यभर तुम्ही त्या मनाला जगामध्ये सोडून दिलेलं आहे. श्री रामकृष्ण म्हणायचे की जग म्हणजे पाणी आहे आणि तुमचं मन म्हणजे काय, दूध आहे. आणि दूध आणि पाणी जर एकत्र केलं तर ते मिक्स होऊन जाते. म्हणून तुम्ही मधून एकांतात गेले पाहिजे. एकांतामध्ये जाऊन भगवंताला आळवलं पाहिजे. आणि ते उदाहरण देतात
की जेव्हा तुम्ही दही लावता तेव्हा तुम्ही दुधाला विरजन लावता, मग विरजन लावल्यानंतर एका ठिकाणी तो घडा ठेवून देता, त्याच्यामध्ये थोडं दही टाकता, मग ते दही बनतं, त्या दुधाचं आता दही झालेलं आहे. मग त्या दह्याचं तुम्ही विरजन केल्यानंतर मग तुम्ही त्याला घुसळण करून त्याच्यामधून लोणी काढता आणि लोणी काढल्यानंतर मग ते तुम्ही ठेवता. मग ते लोणी जरी तुम्ही पाण्यात टाकलं तरी पाण्यात मिसळत नाही, ते पाण्यावर तरंगत राहते. दूध टाकलं तरी मिसळून जाईल. म्हणून एकांतात जा, ज्ञान भक्तिरूपी लोणी काढा आणि ज्ञान भक्ती प्राप्त करून संसारात जर आला तर संसारामध्ये आसक्त होणार नाही. कारण तेव्हा मन तुमचं ह्या संसाराच्या वर राहील. तुम्ही संसारात राहाल पण संसार तुमच्यामध्ये राहणार नाही. नौका पाण्यामध्ये पाहिजे, पण मात्र नौकेमध्ये पाणी गेलं तर ती नौका डुबणार. म्हणून जगामध्ये अनासक्त जर राहायचं असेल तर आपल्याला थोडीफार साधना करावी लागेल, ज्ञानभक्ती प्राप्त करून घ्यावी लागेल. तर हे सगळं केलं तरच ही आसक्तीच आहे. म्हणजे हे आपलं खरं बंधन म्हणजे आसक्तीच आहे. आणि किती प्रकारची, पैशावर आसक्ती, लोकांवर आसक्ती, सत्तेवर आसक्ती, याच्यावर आसक्ती, त्याच्यावर आसक्ती, जातीची आसक्ती, अहंकार, विद्येचा अहंकार, मी मोठा शिकला आहे, पंडित आहे, अमुक आहे, तमुक आहे. म्हणजे हे मनुष्य या अहंकारामुळे मी अमुक आहे, तमुक आहे, तो शेवटी इथेच अडकून पडतो आणि मनामध्ये कितीतरी वासना कामना घेऊन शरीर सोडतो. आता जर तुमच्या अतृप्त वासना राहिल्या तर त्या तृप्त करण्यासाठी शरीर धारण करावंच लागेल. जर शरीर नसेल तुम्ही वासना पूर्ण करणार कसे? इंद्रिय पाहिजे, शरीर पाहिजे, सगळंच पाहिजे. आणि त्या अतृप्त वासना तृप्त करण्यासाठी शरीर पुन्हा घ्यावं लागतं आणि पुन्हा आपण तेच ते करत जातो. म्हणजे जे पाहिजे ते मिळेल, पण तुमच्या मनामध्ये जर खूप प्रबळ वासना असेल की मला अमुकच व्हायचं आहे, मिळेल, पण या जन्मामध्ये अडथळे खूप आहे. या जन्मात जरी झालं नाही तरी ते संस्कार तुमच्या मनामध्ये राहील. तुम्ही 2-4 जन्म तेच करत राहाल आणि 2-4 जन्मानंतर तुम्हाला जे पाहिजे होतं ते मिळेल, पण ते सुद्धा नश्वरच असेल. कारण तुम्ही सत्ता मागितली, तुम्हाला सत्ता मिळाली, तुम्ही झाले MLA किंवा MP, पण शेवटी ते काय 5 वर्षासाठी हे जाणारच आहे. म्हणजे जी गोष्ट नश्वर आहे तिच्या प्राप्तीसाठी तुम्ही 4 जन्म गमावले आणि 4 जन्म गमावून जरी तुम्ही ते कमावली तरी ती काही कायमची राहणारी नाही. कायमचं राहणार आहे आध्यात्मिकताच. तुम्ही जे काही सत्कर्म केले, पुण्यकर्म केले, तेच तुमच्यासोबत जाणार आहे मेल्यानंतर. बाकी जेवढं काही तुम्ही प्राप्ती केलं ते सगळं इथे सोडूनच जावं लागणार आहे. तर इथे आपल्याला विचार करायला पाहिजे. हा विचाराचा मार्ग आहे की विचार करायला पाहिजे की आपण या जगामध्ये आलो कशासाठी आणि त्याला काहीतरी प्रयोजन असलं पाहिजे. आणि जर आलो आहे आणि आपल्याला ही संधी मिळालेली आहे, हे सगळं आपल्याला श्रवण करायला मिळत आहे, वाचायला मिळत आहे, तर आता हे आपण जीवनामध्ये थोडं तरी आचरण केलं पाहिजे आणि आपल्या मनामधले विकार कमी केले पाहिजे. दोन्ही हातांना धरून न ठेवता जर आपण विचार केला की नाही, मी दर महिन्याला माझ्या पगारामधून 5% तरी चांगल्या कार्यासाठी दान करेन. आता काही 5% करायला काही हरकत नाही. 100 रुपयामधले 5 रुपये दिले किंवा 1000 रुपयामधले 50 रुपये दिले तर काही फरक पडत नाही. तसे तुम्ही 10% देऊ शकता, पण नसेल 10% देऊ शकत तर कमीत कमी 5% तरी. तर ठीक आहे की मी दर महिन्याला 500 रुपये चांगल्या कार्याला दान करेल. मग कुठेही रामकृष्ण समितीला असो की वृद्धाश्रमामध्ये असो किंवा कुठेही ज्या काही संस्था आहे गरिबांसाठी कार्य करत आहे, अशा चांगल्या कामासाठी गरिबांसाठी मदत करण्यासाठी मी दर महिन्याला 500 रुपये अनुदान देईल. आता हा जरी एक संकल्प केला तरी हळूहळू आयुष्यभर तुम्ही कितीतरी पुण्य कमवत जाल. ते 500 रुपये दिलेले तेच खऱ्या अर्थानं तुमचे सार्थकी लागले. बाकी तुम्ही जे काही पैसे तुम्ही स्वतःवर खर्च केले ते सगळे गेले, ते काही त्याच्यापासून काही तुम्हाला पुण्य मिळणार नाही. तर इथे अशा प्रकारे विचार करून आपण काहीतरी चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. आता ध्यान म्हणाले, आता ध्यान करणं काही एवढं सोपं नाही. आपल्याला डायरेक्ट ध्यान पाहिजे असते. आता ते डायरेक्ट ध्यान कसं लागणार? पतंजलीने आपल्याला अष्टांग योग दिला आहे. त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हा अष्टांग योग आहे. आता त्यांनी पहिलेच सांगितलं आहे की ध्यान ही 7वी स्टेज आहे आणि 8वी समाधीच आहे. आता ध्यान लागण्यासाठी आपल्याला
यमनियमापासून सुरू करावी लागेल. आता आपण यम नियम काहीच आचरण करत नाही आणि डायरेक्टली आपण ध्यान करण्याचा प्रयत्न करतो. अशुद्ध मनाद्वारे आपण ध्यान कसं करणार? दोनच गोष्टी होणार. म्हणजे जर आपण अशुद्ध मनाद्वारे ध्यान करायला लागलो तर एकतर मनाची चंचलता खूप वाढेल, मनामध्ये खूप विचार येतील. जर आपलं मन रजोगुणी असेल तर मनामध्ये खूप विचार येतील आणि ते बरोबर ध्यानाच्या वेळीच येतील. दिवसभर येतात पण आपलं लक्ष नसते, ध्यानाच्या वेळेस बरोबर लक्ष असते. आमचे भूतिशानजी महाराज गेले होते एका ठिकाणी आणि त्यांनी भक्तांना दीक्षा दिली आणि मग पुढल्या वर्षी गेले. तो एक भक्त आला म्हणजे महाराज काय नाही म्हणे, 1 वर्षामध्ये माझ्यामध्ये खूप फरक पडला म्हणे. म्हणजे दीक्षा घेतल्यापासून म्हणे माझ्यामध्ये खूप फरक पडला. तर म्हणे काय तुझी कशी काय प्रगती झाली सांग. मग तो सांगायला लागला की बघा म्हणे माझं आहे म्हणे किराण्याचं दुकान आणि बऱ्याच लोकांना मी उधार देतो म्हणे आणि हे लोक उधार माल घेऊन जातात आणि मी म्हणे विसरून जातो आणि मग ते कधी येऊन पैसे परत करत नाही. पण दीक्षा घेतल्यापासून म्हणे हा फायदा झाला. तुम्ही ध्यानाला बसलो की त्या सगळ्यांची नावं मला येतात, त्या सगळ्यांची नावं आठवतात. कोणाला काय दिलं काय नाही सगळं आठवतं. मी बरोबर लिहून ठेवतो म्हणे. त्यांच्याकडे जातो, अरे तू माझे हे घेऊन गे, इतके पैसा माल घेऊन गेला, पैसे दिले नाही. बिझनेस चांगला वाढला म्हणे. ते सगळे नावं म्हणजे ध्यान करायला बसलं का बरोबर डोळ्यासमोर येतात म्हणजे. नाहीतर असं मी विसरूनच आता ध्यान करायचा त्याला बघा उद्देश काय आहे की त्या ध्यान करायच्या वेळेस आता मन शांत झालं मग ते सगळं आठवायला लागते की हे कोणाला किती दिले का. ते बाकी विचार काय करणार? मन तर बिझनेसमध्येच आहे ना, ते तोच विचार करणार. ते बरोबर नाव आठवायला लागते की अरे हा घेऊन गेला होता, हा घेऊन गेला होता. आणि मी बरोबर ते पेन आणि हे कागद घेऊनच बसतो आणि नावं लिहून टाकतो आणि बरोबर 2 पैसे वसूल करतो म्हणजे त्यांच्याकडून. तर असं पण ध्यान असू शकते. आणि दुसरं म्हणजे काय, आज काय महाराज मी ध्यानाला बसलो आणि काय काय दर्शनं झाली. म्हणजे ठाकूरांची कृपा बघा, म्हणजे 2 महिन्यामध्ये मला दर्शन व्हायला लागले. अरे बाबा तू स्वप्न बघत होता, झोप लागली होती, ते दर्शन वगैरे काही नव्हते. तू बसला 4 तास, तुलाच माहिती नाही किती वेळ बसला. आता तू ध्यान करत होता की स्वप्न बघत होता हे कुणाला माहीत. आता बसल्या ते मान झाली वाकडी, दुसऱ्या दिवशी मान खूप दुखते. अरे 4 घंटे मान अशी करून बसला दुखणार नाही, मग पॉन्डलाईटिस होणार. म्हणजे ध्यानाच्या नावानं झोपणं आणि झोपून स्वप्न बघणं आणि स्वतःचं समाधान करणे की नाही खूप चांगली दर्शनं झाली. आता वाईट पण स्वप्नामध्ये वाईट पण गोष्टी दिसू शकतात, असं काहीच नाही की सगळं चांगलंच दिसेल. तर अशा प्रकारे पहिल्या पायरीपासून जर अभ्यास सुरू केला नाही आणि डायरेक्ट ध्यान करायला गेलं तर ते शक्य नाही. कधीही मन एकाग्र होऊ शकत नाही, कारण मनाचा स्वभावच चंचल आहे. सगळ्यांच्याच मनाचा स्वभाव चंचल आहे. एक तर तामसिक मन असते किंवा राजसिक असते. त्याला सात्विक झाल्याशिवाय ध्यानामध्ये लावता येत नाही. जर सात्विक असेल तर मग मन शांत राहतं ध्यानाच्या वेळेस. नाही तर रजोगुणी असेल तर विचार खूप येत राहतात आणि संसाराविषयीच विचार येतात, भगवंताविषयी येत नाही. आणि नाहीतर मग जर तमोगुण जास्त असेल तर मग झोप येते. 15 मिनटापर्यंत आपण ध्यान जप करतो आणि मग आपल्याला कळतच नाही काय झालं ते. ती माळा हातातली गळून पडते खाली आणि आपली मान अशी लुडकत राहते आणि कधी कधी आपण इकडे येतं कधी इकडे असं होत राहतो. बरेचसे आमचे अनुभव ध्यान शिबिरामध्ये वगैरे, ते ध्यान शिबिरं घेतली की डोळे बंद करून बसतात आणि ठीक आहे बाबा बसा झोपा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण कमीत कमी घोरू तरी नका. काही तर मोठमोठ्यानं घोरायला लागतात. आता बाकीचे झोपले आहेत त्यांना जागा करतात. त्यांना शांततेमध्ये झोपू तरी द्या, त्यांना कशाला डिस्टर्ब करतात, पण ते घोरतात आणि ते जोराजोरानं घोरतात. तर अशी मजा असते. जे आपण जातो करायला एक आणि होतं दुसरंच. कारण आपल्या जीवनामध्ये कुठेही नियमितता नसते. जरी गीतेमध्ये सांगितलं युक्त आहार विहार असे युक्त स्वप्नाचे चेष्ट असो, म्हणजे आपण सगळं काही युक्त म्हणजे मॉडरेट केलं पाहिजे. काम करायचं आहे, खूप कामाचा अतिरेक केला, रात्री 12 वाजेपर्यंत काम केलं, मग ते शरीर थकलं कसं ध्यान करणार.
किंवा नुसतं आळसामध्ये पडू नये, काहीच करत नाही, ते पण बरोबर नाही. म्हणजे हे सगळं काही मॉडरेट पाहिजे. तुमचं जेवण, तुमचं झोपणं, तुमचं काम, म्हणजे जीवन शिस्तबद्ध पाहिजे. तेव्हा मग ध्यानाचा अभ्यास करा तर काहीतरी फळ मिळेल. या जीवनामध्ये काहीही शिस्त नाही. केव्हाही कसंही काहीही खायचं, केव्हाही झोपायचं. आहे तो केव्हा झोपतो? नाही, झोप लागलं की झोपतो. रात्री 12 वाजता 1 वाजता. आणि जेवतो कधी? जेव्हा भूक लागली तेव्हा जेवतो. कधी 3 वाजता, कधी 5 वाजता, कधी 1 वाजता. असं थोडं होते. काहीतरी नियम तर पाहिजे ना. तर इथे काहीही नियम पाळायचे नाही. एक दिवस उपाशी राहायचं आणि दुसऱ्या दिवशी लग्नाला गेलं, कोणाच्या लग्नाच्या वगैरे करतं, सगळं खाऊन एकदम 4 दिवस झोपून राहायचं. तर हे सगळे प्रसंग आपल्या जीवनात घडत असतात. कारण शिस्तबद्ध जीवन नाही आणि आपल्याला पाहिजे असते ध्यान. तर त्यासाठी कसं होणार? म्हणून पहिले सांगितलं आहे की पहिले यमनियमापासून सुरू करा. अहिंसा, सत्य, अस्त्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानाने, हे यमनियम सांगितलेले आहे पतंजलीने, की पहिले याचं आचरण करा. तुम्ही कमीत कमी जीवन तर चांगलं जगा. तर जीवन तुम्ही चांगलं जगत नाही आणि तुम्हाला ध्यान पाहिजे. आहे बरेच गुरु, म्हणजे तुम्हाला काही करायची गरज नाही. फक्त 5,000 रुपये भरा, आम्ही कुंडलिनी तुमची जागृत करून देऊ. लोक देतात 5,000. आता 5,000 दिले, त्याला फसवलं आणि आता त्याला विचारलं की कसं काय होतं ते ध्यानाचं शिबिर? त्याला चांगलं म्हणावंच लागते. अरे काय, काहीच झालं नाही असं म्हटलं. कुंडलिनी जागृत झाली का? झालीच नाही. लोक म्हणतील का मूर्खा, 5,000 रुपये गमावले तू ना. आता कसं सांगायचं मला टोपी घातली म्हणून? नाही, खूप चांगलं झालं, खूप ध्यान लागलं. तो एक म्हणाला, तो ध्यान शिकवणारा म्हणे, बघा तुम्ही ध्यानाला बसले की म्हणे भगवंताची आठवण झाली की डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहते आणि डोळे बंद केले की काही ज्योती वगैरे सगळं काही दिसायला लागते. आणि मग ते त्यांचे काही होते पटवलेले. त्याने तुला काय अनुभव आला? तो सांगता, हो महाराज, मला ज्योती दिसली, मला अमुक दिसलं. तर हां, छान छान, तुझी खूप प्रगती होत आहे. तो का नाही, कंटिन्यूस माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. त्याला ते लोक सगळे सांगू लागले इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी की लोकांना वाटेल का रे. आणि एक जण तो उभा झाला, तो रडत होता. अरे म्हणे, वा छान आहे म्हणे, तुला रडू आलं आणि म्हणे तुझं ध्यान चांगलं झालं. तुला काय अनुभव आले मिळेल की तू रडायला लागला? नाही म्हणे, 2 वर्षापूर्वी बायको गेली, तिचीच आठवण आली होती म्हणे. हे का म्हणे, तू काय ध्यानासाठी परफेक्ट नाही, गेट आउट, गेट आउट. असं होत असते का म्हणे? हे काय अनुभव आहे का म्हणे? दिलं काढून द्या. आणि ते म्हणतात की आता डोळ्यात चुरबळ काहीतरी दिसतेच. ते डोळे असे 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 केले आणि दिसलं काहीतरी. मग काय दिसलं ना काहीतरी, झालं आपलं समाधान, हो दिसलं, झालं, चांगलं ध्यान लागलं, झालं, ज्योतिदर्शन झालं. म्हणजे आता लोक पैसे द्यायला तयार आहे. 20,000 30,000 देऊन ध्यानात शिबिरात जातात आणि ते लोक मस्त पैसे कमवतात गुरु. आणि शिष्याला समाधान की चला काहीतरी झालं आपलं, थोडी तरी कुंडलिनी जागी झाली. आणि काही काही लोक तर पागल होतात. कारण मी बघितलं आहे की असे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही गेलो होतो विपासनेला, 15 दिवस राहायचं होतं 15 दिवस, पण 8 दिवसामध्येच आम्हाला कसं तरी वाटायला लागलं आणि आम्ही ते सोडून पडून आलो. आणि 1-2 जण तर म्हणजे ते आम्हाला तर काही इकडे सोडतच नव्हते. नाही, नुसतं मौन रागायचं आणि बसून राहायचं. शेवटी त्याचं एवढं डोकं तापलं की त्याच्या नाकातून रक्त यायला लागलं. त्याने भिंतीवर उडी मारून पळून आला आणि नंतर तो पागलच झाला. तर असे पण परिणाम होतात. म्हणजे एकदम एकही दिवस ध्यान करण्यात तुम्ही दिवसभर बसले ध्यान करायला आणि तेवढं सामर्थ्य कुठे आहे? द ब्रेनमध्ये आणि शरीरामध्ये यमनियम तर काही आचरण केले नाही. आणि एकदम सुरुवातीपासून थोडं अर्धा तास करत राहिलं तर ठीक आहे. एकदम तुम्ही 6 तास 7 तास ध्यान करायला लागले 15 दिवस, तर त्याचे साईड इफेक्ट खूप असतात. ट्रिमेंडस रिॲक्शन होते. आता हे सगळं काहीही न करता जर डायरेक्टली असं आपण गेलो तर शेवटी त्यापासून फायदा होण्यापेक्षा नुकसानच खूप होते. पण लोकांना एक प्रकारचं फॅड लागलेलं असते की नाही ध्यान केल्यानं काहीतरी होते. अरे काहीतरी काय होते? आपल्याला काही चमत्कार पाहिजे का? लोकांना तीच अपेक्षा असते की काहीतरी चमत्कार होईल. चमत्कार वगैरे काही होत नाही.
आयुष्यभर ध्यान केलं तरी भगवंताचं दर्शन होईल याची काही गॅरंटी नाही. ते काय आपल्या हाती नाहीच, भगवंताच्या कृपेवर आहे. आपण प्रयत्न करणं आपलं काम आहे. पण मी एवढं ध्यान केलं आणि अजूनही मला भगवंताने दर्शन दिलं नाही म्हणजे तो काही बाजारात भाजीपाला नाही. तुम्ही गेले आणि विकत आणलं, तुम्ही एवढं ध्यान केलं आणि जप केलं, त्यांना दर्शन दिलंच पाहिजे. म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, तरी ते देव अशाने भेटायचं नाही रे. तर मनात भाव नाही, प्रेम नाही, काही नाही, आणि ते आपलं नुसतं ध्यान केलं आणि म्हणतात की मला भगवंताने दर्शन दिलं पाहिजे, असं एवढं होते. तुकाराम महाराजांनी जसं प्रेम केलं आपण करू शकतो का? बायको वारली दुष्काळामध्ये, मुलं वारली, म्हणजे बरं झालं देवाची सगळी बंधनं गेली, मायेची तुटली, मला तुला मोकळं केलं. आता असे म्हणणारे किती गृहस्थ असतात की त्यांना त्याच्यामुळे आनंदच झाला आणि भंडारा गुहेमध्ये जाऊन किती तपस्या केली, एकांतात राहून किती भगवंताला आळवलं, किती प्रार्थना केली आणि शेवटी भगवंत मिळालाच. आता कोठे धावे म्हणा तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. आता माझं मन भगवंता कुठे धावणार आहे? ह्या जगातल्या नश्वर वस्तूकडे आता माझं मन धावू शकत नाही. आता सगळे दुःख माझ्या संसारातले मिटले, आता अवघा आनंदच झाला. तर इथे तुकाराम महाराज म्हणू शकले, जेव्हा शिवाजी महाराज सगळं घेऊन गेले, दागिने कपडे सगळे सोनं चांदी सगळे, तुकाराम महाराज म्हणाले हे राजेसाहेब आम्हाला काय देता, याची आम्हाला काय गरज आहे, हे सगळं तुम्ही घेऊन जा, आमचं मन का त्याच्यामध्ये आता रमत नाही. आता विठ्ठलाची चरणं बघितली आहे, आता आनंद झाला आहे, आता मी घेऊन त्याचं काय करू. म्हणजे अशा प्रकारची त्यांची जीवनं होती. तेव्हा त्यांना विठ्ठलाने दर्शन दिलं. नामदेव महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणजे जन्मोजन्मी त्यांनी कितीतरी सत्कर्म केलेले असतील म्हणून या जन्मामध्ये भगवंताचं त्यांना दर्शन झालं. तर असं आपोआप झालं नाही, असं नाही की एका जन्मामध्येच त्यांचं सगळं काही होऊन गेलं. त्यांनी जन्मोजन्मी पुण्यकर्म जमवले आणि ते पुंजी होती म्हणून त्यांना विठ्ठलाचं दर्शन झालं. तर ह्या सगळ्या संतांनी हे केलं. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला आणि जो जो बिघडला तो विठ्ठलची झाला. तर इथे भगवंताचं चिंतन करता करता मनुष्य भगवंतच होऊन जातो. तुकाराम महाराजांची अनुभूती आहे. आणि विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला आणि जो जो बिघडला तो विठ्ठलची झाला. तर इथे भगवंताचं चिंतन केल्यामुळे आपण सुद्धा भगवंत स्वरूपच होऊन जातो. तर त्यासाठी भगवंतावर प्रेम करणं आवश्यक आहे. आपल्याला गुरुनं सांगितल्याप्रमाणे साधना करणं आवश्यक आहे. आपण साधना केली नाही, मंत्रदीक्षा घेतली, गुरुने म्हटलं कमीत कमी सकाळी संध्याकाळी 108 वेळा तरी करा. काही लोक म्हणतात 54 वेळा करता चालेल का? नाही ऐकलं तरी चालेल. नाही ऐकलं तुम्हाला कोण म्हणाल आहे की तुम्ही करता की नाही? असं म्हणायला पाहिजे की आता 108नं कसं काय होणार, मी वाढवले पाहिजे, आता 1000 केले पाहिजे, 2000 केले पाहिजे, त्या 10,000पर्यंत केले पाहिजे. एक मनुष्य म्हणाला भक्त की माताजी शांतीच मिळत नाही. अरे कशी शांती मिळत नाही म्हणे, दररोज 10-15 हजार वेळा जप कर बरं, 1 वर्षामध्ये तुला शांती मिळेल. माताजी 1 लाख वेळा जप करायचे दररोज आणि त्या म्हणायचे की तुम्ही 10-15 हजार तर करा दररोज, 1 वर्षामध्ये तुम्हाला शांती मिळेल. आता 10-15 हजारापर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि रामदास स्वामींनी म्हटलं आहे की तुम्हाला रामाचं दर्शन पाहिजे का, मी गॅरंटी घेतो तुम्हाला रामाचं दर्शन होईल. फक्त 13 कोटी जप करा, 13 कोटी जप करा, तुम्हाला रामाचं दर्शन होईल ना. आता करा, भक्ती पाहिजे ना, 13 कोटी जप करा ना, रामाचं दर्शन होईल. ते कॅल्क्युलेट करा की 13 कोटी जप करण्यासाठी एका वर्षात किती केला पाहिजे, एका महिन्यात किती केला पाहिजे, एका दिवसात किती केला पाहिजे. एका दिवसात 20,000 केला तर मग 365 दिवसात किती होईल, आणि मग 10 वर्षात किती होईल, 20 वर्षात किती होईल. 13 कोटी झाला की होईल. मग ते 13 कोटी जप करून तर दाखवा. आपण म्हणतो की आम्ही दीक्षा घेतली आणि आम्ही ती 108 वेळाही करायचं टाळतो. आणि इथे आपल्याला रामाचं दर्शनही पाहिजे. समर्थांनी सांगितलं ना की गॅरंटी घेतो की तुम्हाला होईल, 13 कोटी जप तर करा. आता कोणी प्रयोग करून बघा, जर कोणाची इच्छा असेल तर करून बघा. आणि 13 कोटी झाल्यावर मग तुम्ही समर्थांना विचारू शकता की 13 कोटी झालं अजून रामाचं दर्शन का झालं नाही. पण 13 कोटी करता करता आपला तुरंत आटपून जातो. 13 कोटी कशाला, 1 कोटी झाला तरी भरपूर झालं.
ते शेवटभर आयुष्यभर 1 कोटी की होईल की नाही याची काही गॅरंटी नाही. तर हे सगळं करावं लागतं. म्हणजे साधना केल्याशिवाय काही आपोआप मिळत नाही. आपल्याला सगळं काही अगदी सहजपणे मिळालं पाहिजे. तर लोकांना ध्यान कशासाठी पाहिजे? बरेच लोक म्हणतात ध्यान सांगा, ध्यान सांगा. ध्यान करून काहीतरी चमत्कार होईल आणि जगातल्या गोष्टी मिळेल. त्यांना काही भगवंत वगैरे पाहिजे नसतो. त्यांचं मन शांत झालं पाहिजे, संसारामध्ये शांती राहिली पाहिजे, सुख राहिलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे पैसे कमावता आले पाहिजे. भगवंताचं दर्शन कोणाला पाहिजे? किती जणाला पाहिजे? तर ज्याला जे पाहिजे ते मिळतेच. तर खरोखरच भगवंत पाहिजे का? आता आपलं मन ध्यान करताना दुसरीकडे जातं. म्हणजे कुठे जातं? ज्या गोष्टीवर आपलं खूप प्रेम आहे त्याच गोष्टीकडे मन धावत असतं. एकदा ठाकरांकडे एक बाई आली, आजीबाई आली आणि ते म्हणले की ध्यानाच्या वेळी म्हणे माझ्या मनामध्ये माझ्या नातवाचाच चेहरा येतो, म्हणजे काय करू? तेव्हा ठाकूर त्याला म्हणाले की ठीक आहे, काही हरकत नाही. आता तू ध्यान करताना तुला जास्त आसक्ती आहे नातवाची, त्याच्यामुळे तू नातवाचा चेहरा येतो. पण म्हणे उद्यापासून तुझ्या नातवाला तू नातू समजू नको, त्याला गोपालकृष्ण समज आणि त्याला गोपालकृष्ण बालकृष्ण समजून त्याला स्नान दे, जेवू घाल आणि प्रत्येक वेळेस म्हण की गोपाला मी तुला खाऊ घालत आहे, गोपाला मी तुला हे करत आहे, गोपाला तुला मी झोपवत आहे, असं म्हणे तू करत जा. आणि ती तशा प्रकारे करायला लागली आणि शेवटी तिला तिच्या नातवामध्येच गोपालकृष्णाचं दर्शन झालं. म्हणजे बघा, फक्त काय तिनं दिशा बदलली. आतापर्यंत ती ज्याला नातू समजत तो भगवंतच होता, म्हणजे भगवंत सगळ्यामध्येच आहे, कोणामध्ये नाही आहे. तर तिला त्या नातवामध्येच बालकृष्णाचं दर्शन झालं, कारण ती आता नातू समजतच नव्हती की हा नातू नाहीच आहे, हा साक्षात भगवंतच माझ्या घरी बाळरूपानं आलेला आहे. तर तिनं अशा प्रकारे दिशा बदलली म्हणाची आणि तिला दर्शन झालं कृष्णाचं त्या बाळामध्ये. म्हणजे ही सगळी आसक्ती असते, त्याच्याची आपल्याला दृष्टी बदलावी लागते. हे सगळेच भगवंताची रूपं आहेत. तो वेगवेगळ्या रूपामध्ये नटलेला आहे. असा भाव आपला जर असेल तर मग शिवभाव जीवसेवा आपोआपच होईल की सगळ्यामध्ये शिव आहे, मग त्यांची सेवा केली पाहिजे. हे स्वामीजीने हा मंत्र आपल्याला दिलाच आहे. तो भगवंत कणाकणामध्ये आहे. त्याला बघा, जिवंत माणसामध्ये बघा. दरिद्र देवो भव, मूर्ख देवो भव, रोगी देवो भव आणि त्यांची सेवा करा, त्यांना मदत करा. हाच तर कर्मयोग आहे, अजून काय आहे? तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये आचरणामध्ये आणायच्या आहे. आपल्याला बरंच काही माहिती आहे, आपण करण्याचा प्रयत्न करतो. पण यावेळेस भगवान श्री रामकृष्ण आलेले आहे, स्वामी विवेकानंद आलेले आहे, त्यांचे शिष्य आलेले आहे. म्हणजे आध्यात्मिक जीवन अतिशय सोपं केलं आहे. तुम्ही वचनामृत वाचा, भगवंताने सगळं काही सांगितलेलं आहे की संसारामध्ये राहून ईश्वराला कसा करून घ्यायचा. ते वचनामृत जरी दररोज वाचलं आणि त्यामधलं थोडं जरी आचरण केलं तरी आपल्या जीवनामध्ये हे सगळं येईल. कर्म येईल, भक्ती येईल, ज्ञान येईल, सगळं काही. आणि भगवंतावर प्रेम पण आपलं जडेल. अवतार जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यामध्ये प्रचंड आध्यात्मिक शक्ती असते आणि अवताराची भक्ती करणं किंवा त्यांना स्वीकार करणं किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवणं हा सुद्धा एक मार्ग होऊ शकतो की आपण त्यांच्या माध्यमातून मुक्तीपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे तेच आपल्याला मुक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकतात, कारण त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. ते साक्षात भगवंत आहे आणि भगवंताला काहीच अशक्य नाही. पण आपण त्यांना भगवंत आहे यावर आपला विश्वास पाहिजे आणि त्याप्रकारे आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि त्यांच्या जीवनामधला एकमात्र आधार केला पाहिजे. बाकी सगळे आधार सोडून भगवंतालाच एकमात्र जीवनाचा आधार मानलं पाहिजे. बाकीचे सगळे आधार जे आहे ते सगळे टेम्पररी आहे. भगवंताचे कदा आधार आहे की तो कायमचा आहे, सुखदुःखात आहे, जन्ममृत्यूत आहे आणि आपल्यासोबत नेहमीच राहणार आहे. तेव्हा भगवंतालाच आपल्या जीवनाचा एकमात्र ध्येय समजून, आधार समजून जर आपण केलं तर त्या मार्गाने सुद्धा भगवंत आपल्याला सगळ्या बंधनातून मुक्त करू शकतात. आणि यावेळेस भगवान श्री रामकृष्ण म्हणजेच भगवंत साक्षात त्या अवतारामध्ये आलेले आहे. साक्षात भगवंतानेच तो अवतार घेतलेला आहे. जे श्री रामकृष्ण म्हणजे साक्षात भगवंतच आहे. तर या बोधानं जर आपण त्यांना आपले पूर्णपणे स्वतःला समर्पण जर आपण त्यांच्या चरणी केलं तर नक्कीच ते स्वीकार करतील. उद्धार करण्यासाठीच तर ते आले होते, सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी. तर ते काही बघत नाही, जात पात, पापी तापी, धर्म काही भेद न करता स्त्री पुरुष ते सगळ्यांवर कृपा करू शकतात.
गिरीश घोषासारखे महापापेसुद्धा त्यांच्या नावावर तरुण गेले. आताच कल्पतरू झाला आणि कल्पवृक्षाची ठाकूरांनी त्यांना विचारलं, अरे गिरीश म्हणे, तू लोकांना सांगत फिरतो की मी अवतार आहे, मी अवतार आहे, असं तुला माझ्यामध्ये काय दिसलं की तू लोकांना सांगत फिरतो? तेव्हा तो मुळीच विचलित झाला नाही आणि हात जोडून म्हणाला, प्रभू, ज्याचं वर्णन वाल्मिकी आणि व्यास करू शकले नाही, एवढे सगळे ऋषी ते ज्याचा महिमा गाऊ शकले नाही, मी एक साधारण मनुष्य त्याच्याबद्दल काय बोलणार? म्हणजे रामायण लिहिलं व्यासानी, वाल्मिकीनी, आणि त्यांनी रामाचा महिमा सांगण्याचा प्रयत्न केला. भागवत लिहिलं व्यासांनी, तिथे कृष्णाचा महिमा सांगायचा प्रयत्न केला. ते सुद्धा तुझा महिमा वर्णन करू शकले नाही पूर्णपणे, तर मी तुमचा महिमा कसा वर्णन करणार? हे शब्द ऐकल्याबरोबर श्रीरामकृष्णांना भाव समाधी लागली आणि त्या अवस्थेमध्ये त्यांनी सगळ्यांना स्पर्श करून कृपा केली आणि सगळ्यांना वेगवेगळ्या अनुभूती आल्या. त्यांना जे पाहिजे होतं ते त्यांना मिळालं. तर आध्यात्मिक अनुभूती त्यांनी लोकांना स्पर्शानं दिल्या, शब्दाने दिल्या. तुमचं चैतन्य जागृत हो असा आशीर्वाद दिला सगळ्यांना. म्हणून आपण तो कल्पतो दिवस साजरा करतो. तर भगवंत हे करू शकतात. संस्पर्श मात्र निराम समाधी, केवळ स्पर्शानं मनुष्याला समाधीचा अनुभव देऊ शकतात. हे भगवंताला शक्य आहे. म्हणून अवतारावर भक्ती करणं म्हणजे भगवंताचीच भक्ती करण्यासारखं आहे. आणि ते मनुष्य रूपात येऊन आपल्यासमोर एक आदर्श जीवन जगून जातात. म्हणजेच आपला मार्ग सोपा करतात आणि सांगतात की बघा, मी पण गृहस्थ आहे, पण मी कशा प्रकारचं जीवन जगलो आहे. तुम्ही जर माझं अनुसरण केलं, ते म्हणायचं की मी 16ने केलं, तुम्हाला 16ने शक्य होणार नाही. तुम्ही एकाना जरी केलं तरी तुमचा उद्धार होऊन जाईल. म्हणजे मी आता एक मोळ तयार करून ठेवलेली आहे, तुम्ही तुमची जीवनं त्यामध्ये टाका आणि घडवून घ्या. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला यावेळेस एक आधार मिळालेला आहे. कारण शास्त्र समजणं काय सगळ्यांच्या बुद्धिमत्तेने नसते, सगळ्यांना शास्त्राचं आकलन होत नाही आणि सगळे संस्कृतमध्ये आहे. त्यामुळे तेच शास्त्र, तेच वेद यांनी अगदी सोप्या भाषेत सांगितले. म्हणून स्वामीजी म्हणायचे की भगवान श्रीरामकृष्ण म्हणजे वेदमूर्ती होते, लव पर्सनपाडी प्रेमाची एक घनीभूत मूर्ती होती. म्हणजे वेदांची तत्त्व त्यांनी जीवनामध्ये जगून दाखवली, सत्याचं आचरण करून दाखवलं, ब्रह्मचर्याचं आचरण करून दाखवलं. हे सगळं त्यांनी आचरण करून दाखवलं आणि शेवटी त्यांना त्या निर्विकल्प समाधीची अनुभूती पण आली. त्यांनी गुरु परंपरा पण सुरू ठेवली. त्यांना काही गरज नव्हती गुरुची, पण त्यांनी गुरु पण केले लोकांना दाखवून देण्यासाठी की गुरु पाहिजे. आध्यात्मिक जीवनामध्ये गुरुचा आधार घेतला पाहिजे. गुरुकडूनच तो मंत्र आला पाहिजे. म्हणजे गुरुशिष्य परंपरा अखंडपणे ती कायम राहील आणि गुरुची शक्ती शिष्यामध्ये आपोआपच येते. म्हणून मंत्रदीक्षेचं प्रयोजन आहे. तर अशा प्रकारे सगळे योग आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकतात. कोणताही योग असा कमी नाही आहे. आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये जो काही भाव असेल, कारण प्रत्येकाची मेंटॅलिटी टेम्परामेंट वेगळं असते. सगळ्यांत काही एकच मार्ग होऊ शकत नाही. म्हणून वेगवेगळे मार्ग असलेले बरे. श्री रामकृष्ण म्हणायचे की आई आलूची भाजी करते, कुणाला रश्श्याची भाजी करून देते तिखटदार तरुण मुलांना, तर काही म्हाताऱ्या लोकांना नुसते आलू बॉईल करून देते, तर लहान मुलांना अजून ते हे करून देते. म्हणजे आलूच आहे पण वेगवेगळ्या प्रकारे शिजवल्या जाऊन त्याचे उपयोग केले जातात. तशा प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये साधक पण वेगवेगळे पातळीवर असतात. सगळेच काही एका पातळीवर नसतात. सगळेच काही विवेकानंद सांगू शकत नाही की सगळे वेदांताचे फॉलोवर येऊ शकत नाही. तेव्हा आपल्यामध्ये जो भाव प्रबल आहे, आपल्यामध्ये जर प्रेम असेल तर आपण भक्ती करू शकतो. आपण जर बुद्धिवादी असू, आपल्याला तर्क करणं आवडत असेल तर आपण वेदांताचा आश्रय घेऊ शकतो. आणि आपण जर एकांत प्रिय असू, आपल्याला कुणाशीही मिसळावंसं वाटत नाही, एकटं राहावंसं वाटतं, मग तुम्ही ध्यानयोग करा. एकांतात जाऊन भगवंतावर ध्यान करा, प्रार्थना करा आणि लोकांची संगत टाळा. कारण तुमचा जो स्वभावच आहे कारण तुम्ही लोकांनी मिसळू शकत नाही. आणि तुमच्यामध्ये जर खूप कर्म करण्याची शक्ती असेल, कानप्लाशून राहू शकत नाही, तर मग चांगली कामं करा. कर्म तर करावीच लागणार आहे. अनासक्तपणे करा, काही अपेक्षा न ठेवता करा, जेवढी होईल तेवढी सेवा करा. तर म्हणजे तुम्हाला संधी भरपूर मिळतील. अशा प्रकारे आपण आपलं स्वभाव बघितला पाहिजे
की आपल्या स्वभावामध्ये काय प्रबळ आहे आणि आपण कोणत्या योगाचे अधिकारी आहोत हे जाणून घेऊन त्याप्रकारे त्या योगाला मग आपण प्राधान्य दिलं पाहिजे. समन्वय चारही योगांचा पाहिजे, कारण आपल्याकडे चारही फॅकल्टी आहे. पण एखाद्या स्वभाव आपला असतो, कोणाकडे बुद्धी असते तर कोणाकडे हृदय असते, तर कुणाकडे करण्याची क्षमता असते, तर कुणाला ध्यान करणं आवडतं, लोकांशी मिसळणं आवडत नाही. जे आपली जशी टेंडन्सी असेल त्याप्रकारे आपण एक मार्ग चांगला जोमात धरून ठेवायचा आणि त्यासोबत बाकीचे मार्ग पण घेऊन चालायचं. म्हणजे एकच ध्येय होऊ नये. आपल्याकडे जर सगळ्या गोष्टी ते सगळंच करायचं, सगळ्याच करणं, एकत्र प्रयत्न करण्याचा आपण प्रयत्न करायचा. तेव्हा स्वामीजींनी हाच आदर्श दिला आहे की चारही योगाचा समन्वय करा आणि ध्येयापर्यंत पोहोचा. त्या स्वामीजींनी 4 योगावर 4 पुस्तकं लिहिलेली आहे. जेव्हा आपण कर्मयोग वाचतो तेव्हा आपल्याला वाटते की अरे कर्मयोग एकमात्र असं आहे की ज्याद्वारे आपल्याला मुक्ती मिळू शकते. पण जेव्हा आपण ज्ञानयोग वाचतो तेव्हा स्वामीजी अशा प्रकारे सांगतात की आपला विचार होतो की नाही, ध्यानयोगच आपला मार्ग आहे. म्हणजे ते चारही योगामध्ये परफेक्ट होते. त्यामुळे ते चारही योगाच्या लोकांना परफेक्टली सांगू शकले, कारण त्यांच्यामध्ये भक्ती होती, ज्ञानही होती, कर्मही होतं, योगही होतं, सगळं काय होतं. त्यांनी आचरण करून परफेक्शन मिळवलेलं होतं. तेव्हा त्यांना सगळ्या मार्गांचा अनुभव होता, म्हणून ते चारही मार्गाविषयी पुस्तकं लिहू शकले. चारही योगाविषयी शंकराचार्यांनी फक्त ज्ञानमार्ग सांगितला, चैतन्य महाप्रभूंनी नुसता भक्तिमार्ग सांगितला, भगवान बुद्धाने नुसता ध्यानमार्ग सांगितला. पण इथे स्वामीजींनी चारही योगाचा समन्वय केला. म्हणजे हा एक आधुनिक जगासाठी नवीन आदर्श त्यांनी समोर ठेवलेला आहे. जेवढं काही आपल्याकडून करणं शक्य आहे तेवढं करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्याला जे जमेल, जेवढं जमेल तेवढंच करावं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं पण योग्य नाही, कारण त्याला पण मर्यादा असतात, लिमिटेशन असतात. आता आपल्या क्षमतेपेक्षा आपण खूप जास्त जर ओझं वाहण्याचा प्रयत्न केला तर त्याचे आपल्यावर परिणाम पण होऊ शकतात. तर जेवढं झेपेल तेवढंच करायला पाहिजे. आता हा लाईट जर समजा 40 पॉवरचा असेल, याच्यामध्ये 1000चा पॉवर जर टाकला तर तो लाईट फुटून जाईल. म्हणजे त्याची तेवढी कॅपॅसिटी नाही, तेवढी क्षमता नाही. तर आपली काही समाधी लागण्याची क्षमता अजून आलेली नाही आहे. त्यासाठी 100% मन प्युअर पाहिजे. ब्लेसेड आर प्युअर इन हार्ट, दे शॅल सी गॉड, जीसस क्राइस्ट म्हणतात की मन पवित्र झाल्याशिवाय ती अनुभूती येणं कधीच शक्य नाही. थोडेफार तुम्हाला चमत्कार वगैरे मिळू शकतात, पण तो काही आपला उद्देश नाही. जे काहीतरी सिद्धाई प्राप्त करून घेणं की आपला उद्देश नाही, आणि त्या मिळाल्या तरी त्या मार्गात ते अडथळेच आहे, त्याच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही. तर खरा अनुभव यायसाठी मन पवित्र पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जीवनामध्ये साधना पाहिजे. ह्या चारही योगाचा समन्वय पाहिजे, तरच आपण आपल्या ध्येयापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकू. मला वाटते आपण बरंच बोललेलो आहे, बराच वेळ घेतलेला आहे. तेव्हा आता मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.